मला डॉक्टरकीच्या पेशावरती माझं ब्रेड अँड बटर अवलंबून नको आहे. एकीकडे सदाशिव पेठी कोकणस्थ ब्राह्मण पुण्यातला आणि न्हाव्याचा बिझनेस करतोय. काही प्लेयर्स असे आलेत आयुष्यात स्वतः चांगलं आहे दाखवण्यासाठी दुसऱ्यांना वाईट कसं आहे ते दाखवतात. खूप 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 अरे बापरे. बाबांनीच चालू करून दिलं सगळं हिला. तिचं काय, आमच्या बाबांचं पार्लर असतं तर आम्ही पण हेच केलं असतं. मी पण अमेरिकेला गेले असते. पण कुणाला हे नाही माहिती की मी स्वतःचे पैसे उभे केले आहेत, मी बाबांचे पैसे फेडले आहेत. नेगेटिव्ह फीडबॅक्सचा मला पर्सनली खूप त्रास होतो जेव्हा तो आपल्या कंट्रोलमधला नसतो. बाई आल्या आणि मला म्हटल्या की ती जाड दिसता हो तुम्ही, तुम्हाला आत्ता बघितल्यावर मस्त मला वाटलंच नव्हतं व्हिडिओत बघून तुम्ही एवढ्या जाड असाल. सगळ्यात मोठं क्लॅरिफिकेशन की प्रथाच्या साड्या महाग नाही आहेत, प्युअर हँडलूम साड्या आहेत ज्याच्यामध्ये कुठलीही मोटर नाही आहे. त्या साड्या इंट्रिकेट विविंगला कधी कधी 4 महिने 5 महिने 6 महिने पण लागतात एक साडी विव करायला. आणि माझ्याकडे एक थोडं स्पेशालिटी अशी आहे की प्रथामध्ये सर्व बायका आहेत. फिमेल फाउंडर किंवा साड्यांचा बिझनेस करणारी मुलगी जेव्हा येते तेव्हा लोक सिरियसलीच घेत नाहीत. आप ऐसे करो, आप आपके हस्बंड को लेके आइए, फिर हम फायनल डिसाइड करेंगे. कशाला हस्बंडला घेऊन यायचं? माझा बिझनेस आहे, मी डिसिजन घेणार आहे. तुम्ही कशाला माझ्या हस्बंडला बोलवताय? कपडा मार्केट जे आहे, कपड्यांचा व्यवसाय जे आहे तो पिढ्यानपिढ्या पुरुषच करत आलेले आहेत. एखाद्या बाईने जर तो चालू केला तर तिची जागा तिला क्रिएट करणं डिफिकल्ट नक्की जाणार आहे. कुठल्याही शॉपमध्ये गेलो तर आपण सेल्समन दिसतात, पुरुष असतात 90%, जे साड्या दाखवतात, तुम्हाला लावून दाखवतात, तुम्हाला नेसवून दाखवतात, ही साडी छान आहे, ती साडी. मला असं वाटतं साड्या नेसणाऱ्या बायकांना साड्या सर्वात जास्ती कळणार आहेत ना. मी फक्त 30 साड्या विकत आणल्या कांचीपुरमहून. त्या 30-32 साड्यांमधनं मी प्रथा चालू केलं. कोविडमध्ये असं झालं की मेकअपचं पूर्ण ठप्प झालं. 2020 मध्ये मला बाळ झालं. आता खरा प्रथाचा प्रवास ऍक्च्युली चालू झाला. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे. बिंग वुमन या आपल्या नवीन शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. फक्त एकदा सांगते की हा एक पॉडकास्ट नाहीये, हा संवाद आहे व्यवसाय करणाऱ्या त्या प्रत्येक जिद्दी मनाचा. बरं चला, आज तुम्हाला एक गोष्ट सांगते. कविता नावाच्या मुलीची. कविताच्या बाबांचा ब्युटी सलॉनचा व्यवसाय होता. मोठं होत असताना घरात सर्वत्र मेकअपचं वातावरण, त्यामुळे बाबांचा व्यवसाय पुढे न्यायचा असा हट्ट होता कविताचा. कविता मेकअप शिकली आणि थेट गेली परदेशात. परदेशात जाऊन योग्य तो अभ्यास केला, अनेक NRI क्लायंट जोडले आणि कविता भारतात आली. भारतात आल्यानंतर मेकअपचा व्यवसाय सुरळीत सुरू असताना बाबांचा व्यवसाय बाजूला ठेवून कविताने एक धाडसी निर्णय घेतला. मराठी घरात जेव्हा एखादी मुलगी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करते तेव्हा त्यासाठी किती मोठं धाडस आणि किती मोठा पाठिंबा लागत असेल याचा विचार खरं तर आपण करूच शकतो. इतकं मोठं स्वप्न बाळगत असताना पुण्यासारख्या शहरात 3000 स्क्वेअर फूटचं शोरूम उभं करणं हे एका स्त्रीचं आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. आणि ती स्त्री आज माझ्या फ्रेममध्ये. स्वागत करूयात प्रथा सारीसच्या सर्वेसर्वा कविता कोपरकर यांचं. नमस्कार, थँक्यू. इतकी गोड तू इंट्रोडक्शन केली आहेस माझी आणि छान वाटलं मला. असं फॉर्मली आपण इंट्रोड्यूस करतो तेव्हा आणि आत्ता तू ज्या पद्धतीने एक इमोशनल स्टोरी सांगून इंट्रोड्यूस केलं तर मजा आली आणि एक वॉर्म सुरुवात झाली आहे आपल्या ह्या संवादाची. सो थँक्यू, मला इन्व्हाइट केलं आहे तुम्ही आणि मजा येईल. लुकिंग फॉरवर्ड टू द टॉक. येस, थँक्यू सो मच आल्याबद्दल. येस. आणि बिंग वुमनचं आमचं एक ब्रीद वाक्य आहे, तिची स्वप्न तिची दिशा. ओके. स्वप्न फार स्त्रिया बघतात, पूर्ण त्यापेक्षा थोड्या कमी करतात. ओके. आणि एंड पर्यंत त्यातल्या थोड्या जातात. ओके, नाईस. प्रथा सारीज जेव्हा माइंडमध्ये आलं की नाही मला प्रथा सारीची सुरुवात करायची, पण त्याच्या थोडं आधी जाऊया आपण. बाबा ब्युटी सलॉनमध्ये घरात सगळीकडे वातावरण मेकअपचं. बाबांचाच वारसा पुढे घेऊन जायचं हे त्या लहान कविताने आधीपासूनच ठरवलेलं की कसं झालं ती सुरुवात?
ओके. सो एकच ह्याच्यात बदल आहे की मेकअपचं वातावरण आमच्या घरात नव्हतं खरं Okay. तर. आमच्या घरात जास्ती बिझनेसचं वातावरण होतं, कारण बाबा माझे अतिशय असं काय म्हणतो आपण एक रेव्होल्युशनरी बिझनेस आयडिया घेऊन एक बिझनेस चालू करून त्यांनी तो छान खूप सक्सेसफुली पार पाडला होता. म्हणजे ते स्वतः एक डर्मेटॉलॉजिस्ट मेडिकल प्रोफेशनमध्ये असलेले प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत आणि 35 वर्षांहून जास्तीची त्यांची प्रॅक्टिस आहे. पण मला डॉक्टरकीच्या पेशावरती माझं ब्रेड अँड बटर अवलंबून नको आहे. मला तो व्यवसाय, तो पेशा माझा अतिशय सचोटीने करायचा आहे. एखादा पेशंट आला, त्याला पैसे देता नाही आले तरी मला त्याला ट्रीट करता आलं पाहिजे. ह्या उद्देशाने त्यांनी असं ठरवलं की एक वेगळा व्यवसाय मी चालू करीन, विच विल बी माय ब्रेड बटर, आणि मेडिकल प्रोफेशन हे मी माझ्या पॅशनसाठी चालू ठेवेन. आणि ह्या विचाराने त्यांनी ॲक्च्युली काय आपल्याला चालू करता येईल, आपलं जे सायन्सचं शिक्षण आहे ते आणि एक क्रिएटिव्ह माइंडसेट ह्याच्यातनं, तर त्यांनी ब्युटी सलॉनचा बिझनेस चालू केला. आणि भारतातलं पहिलं मेन्स ब्युटी पार्लर पॅपिलॉन नावाचं माझ्या बाबांनी पुण्यामध्ये चालू केलं 1988मध्ये, विच वॉज अ व्हेरी व्हेरी न्यू थिंग. आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन, म्हणजे एका डॉक्टरनी हजामाच्या व्यवसायात शिरला आहे एक डॉक्टर. ह्याच्यावरती खूप की एक डॉक्टरचं एक सीट मेडिकलचं तू वाया घालवलंस, जर ह्या प्रोफेशनमध्ये यायचं होतं तर कशाला मेडिकलला गेलास, इथपासनं ते काय म्हणायचं, न्हावी समाजाकडनं खूप बॅकलॅश त्यांना किंवा हे मिळालं की आमच्या व्यवसायात एखादा डॉक्टर काय येतो आहे, आमचा व्यवसाय न्हावी समाजानेच चालवला पाहिजे, असं सगळं. आणि एकीकडे सदाशिव पेठी कोकणस्थ ब्राह्मण पुण्यातला आणि न्हाव्याचा बिझनेस करतो आहे, असं एक थोडंसं काय म्हणायचं सोसायटल प्रेशर होतं की कुठल्या व्यवसायात कोणी शिरावं कोणी नाही शिरावं ह्याच्याबद्दल. तर हे सगळे काय म्हणायचं अडथळे पार करत त्यांनी हा बिझनेस केला. आणि त्यांनी इतका तो सिन्सिअरली केला आणि चांगल्या उद्देशाने केला की 700 न्हाव्यांसाठीची लेक्चर्स घेतली, फ्री लेक्चर्स घेतली बाबांनी, की तुम्ही कशी हायजीन ठेवली पाहिजे तुमच्या ब्युटी पार्लर्समध्ये. तुम्ही जे सलॉन्स चालवता तिथे तुम्ही डिस्पोजेबल ब्लेड्स वापरा, तो एक वस्तरा तुम्ही यूज करताय ती चांगली गोष्ट नाही आहे. फेशियल्स कशी करा, त्याच्या मागचं सायन्स काय आहे, तेव्हा नुसती क्रीम लावून द्यायचे हेअरकटला आलेल्या व्यक्तीचे. सो असं त्यांनी खूप सायन्स बॅक्ड न्हावी समाजाला पण खूप दिलं उलटं, की त्यांना खूप छान रिस्पेक्ट आणि आपुलकी मिळाली त्या फील्डमध्ये. आणि मग त्यांनी पुढे जाऊन तो बिझनेस खूप ग्रो केला. त्यांच्या 10-11 ब्रांचेस होत्या पॅपिलॉनच्या, लेडीज सलॉन पण होते, युनिसेक्स सलॉन पण होतं असं. सो ह्या ब्युटी पार्लरच्या बिझनेसमध्ये काय म्हणायचं मी ग्रोअप झाली आहे. सो ती बॅकग्राऊंड होती मला. आणि साधारण 8वी-9वीत असताना मी आईबाबांना सांगितलं की मला डॉक्टर इंजिनियर व्हायचं नाही आहे. माझी आई मायक्रोबायोलॉजीची प्रोफेसर आहे, सो हार्डकोअर सायन्स बॅकग्राऊंडचेच दोघंही आहेत, पण मला डॉक्टर इंजिनियर व्हायचं नाही आहे, मला माझं काहीतरी वेगळं करायचं आहे असं मी त्यांना सांगितलं. आणि मला हे पण माहिती आहे की मला बाबांचा बिझनेस फक्त मी पुढे चालवते, बाबांचं पार्लर पुढे चालवते, हे पण नाही करायचं आहे. तर असं मी त्यांना सांगितलं. आणि मला अजूनही ते आमचं डिनर टेबलवरचं कॉन्व्हर्सेशन आठवतं. आणि आईबाबा म्हणले की ठीक आहे, तुला काय करायचं आहे ह्याचा शोध घे पहिले, काय करायला आवडणार आहे तुला, फक्त आमच्या 2च अटी आहेत की 10वीमध्ये चांगले मार्क पडले पाहिजेत, मार्क कमी पडले म्हणून आर्ट्सला गेली असं नाही झालं पाहिजे, आणि जे काही करशील त्याच्यामध्ये एक्सलन्स मिळवला पाहिजे, त्याच्यामध्ये उत्तम दर्जा तू अचीव केला पाहिजेस तुझ्या कष्टांनी. ह्या 2च आमच्या अटी आहेत. मग तुला जे काही फील्ड चूज करायचं त्याला आम्ही सपोर्ट करू, असं आमचं एक कॉन्व्हर्सेशन झालं. आणि मग इव्हेंच्युअली काय करता येईल, ब्युटी सलॉन इंडस्ट्रीशी लिंक्ड एखादं फील्ड आहे का जिथे मी स्वतःची काहीतरी आयडेंटिटी निर्माण करू शकीन, त्याच्यातनं मेकअप हे आम्हाला सुचलं. आणि हा 2002 चा पिरियड आहे साधारण, मी 10वी झाले तो, की जेव्हा ब्रायडल मेकअप हे फील्ड पण नव्हतं. म्हणजे आता देर इज अन आर्टिस्ट ॲट एव्हरी कॉर्नर, की इतकं ते कॉमन फील्ड झालं आहे आणि फ्लरिशिंग फील्ड आहे. पण तेव्हा हे फील्ड पण नव्हतं आणि ब्रायडल मेकअप किंवा इन जनरल मेकअपला काही फारशी व्हॅल्यू नव्हती. अशा वेळेला मी मेकअप या फील्डमध्ये आले. आणि मला अशी इच्छा होती की आपलं कामच इतकं छान करायचं की आपलं इव्हेंच्युअली आपल्याला व्हॅल्यू मिळेल ह्या फील्डमध्ये.
आणि मी US ला गेले. आधी विक्रम सरांकडे मी शिकले मुळात, आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट. विक्रम गायकवाड सर जे आत्ता नाही आहेत, आणि खूप मला त्यांची आठवण येते, पदोपदी लिटरली आठवण येते, कारण मी लाडकी स्टुडंट होते त्यांची. त्यांच्याबरोबर खूप काम नाही केलं मी, कारण इव्हेंच्युअली मी पुढे US ला गेले, हॉलिवूडच्या स्कूलमध्ये शिकले, आणि परत येऊन फिल्म्स आणि भरपूर कमर्शियल काम केलं. पण त्याच वेळेला मी ब्रायडल मेकअप करायला लागले, आणि तेव्हा एवढं उच्च शिक्षित आर्टिस्ट जिच्याकडे जगभरातले बेस्ट ब्रँड्स आहेत आणि वर्ल्ड्स बेस्ट प्रॉडक्ट्स यूज करून ती मेकअप करते असं कोणी नव्हतंच, आणि असं कोणी अप्रोच पण करत नव्हतं त्या फील्डला. आणि मग ते क्लिक झालं, आणि मग तिथपासून पुढे मी 5,500हून जास्ती ब्राईड्सना केटर केलं आहे ओव्हर द नेक्स्ट 20 years. आणि आता मी लास्ट डिसेंबरमध्ये असं ठरवलं की आता हे आपण खूप काम केलं, आता आपण थोडं बॅकसीट घेतलं पाहिजे, कारण माझा एक नवीन व्यवसाय मी 10 वर्षांपूर्वी, ऑलमोस्ट 9 वर्षांपूर्वी चालू केला, जो आता ब्लूम झाला आहे, आणि आता मी माझं गिअर शिफ्ट करणार आहे. असं अशी बॅक स्टोरी आहे बेसिकली. आणि पण म्हणजे कसं असतं की स्ट्रगल सगळे असे म्हणतात ना, मी गरिबीतून वर आलो आहे, किंवा मी गरिबीतून वर आली आणि मी खूप काही मोठं केलंय. पण काही लोक इतके फॉर्च्युनेट असतात आई वडिलांच्या कृपेने की त्यांना स्ट्रगल नाही करावं लागत, पण त्यांचा स्ट्रगल असतो तर तो असतो. म्हणजे बँकमध्ये 1 करोड आहेत का, तर आहेत, पण ते 1 करोड कुठे टाकायचे हाही विचार तितकाच महत्वाचा असतो. फॅमिली बॅकग्राऊंड छान होतं, घरी पैसा होता, किंवा आई वडील तितके सपोर्टिव्ह होते. पण जेव्हा प्रथा सुरू करण्याची वेळ आली, किंवा प्रथामध्ये इन्व्हेस्ट करण्याची वेळ आली, तेव्हा तो निर्णय कसा घेतला गेला आणि तेव्हा कोणी मदत केली? करेक्ट, हा छान प्रश्न आहे. आणि स्ट्रगल हा शब्द मला असं वाटतं की फक्त फायनान्शियली गरीब परिस्थितीतनं सुस्थितीत येणं एवढा एकच सेक्टरमध्ये नसतो. स्ट्रगल अनेक सेक्टर्समध्ये असतात. आपल्या फॅमिली फ्रंटवरती असू शकतो, पैशांशी रिलेटेड असू शकतो, फिजिकल कंडिशन रिलेटेड स्ट्रगल असू शकतो, आणि सोसायटल प्रेशरचा पण स्ट्रगल असू शकतो. सो असे, आणि तो प्रत्येक आपल्या आयुष्याच्या प्रत्येक स्टेपला बदलत जातो तो जो स्ट्रगल आहे तो. सो आता माझ्या केसमध्ये काय झालं, मी मेकअपच्या फील्डमध्ये काम जे चालू केलं त्याच्यानंतर मला खरंच खूप काय म्हणायचं त्याला, लोकांचं प्रेम, फेम, त्याच्यानंतर आता आपण व्हायरल होतात गोष्टी म्हणतो ना, तर तेव्हा मला लिटरली फिजिकली व्हायरल होणं मी एक्सपिरियन्स केलं होतं की एक ब्राईड केल्यानंतर 10 ब्राईड्स त्याच्यातनं मला येत जातात. हिचा फ्रेंड्सचा ग्रुप आहे, अख्ख्या ग्रुपचं मी मेकअप केला, ह्यांच्या फॅमिलीतले 4 मुली आहेत, 10 मुली आहेत, त्यांचा सगळ्यांचाच मेकअप केला. असं ते फिजिकली व्हायरॅलिटी मी एक्सपिरियन्स केली. पण ॲट द सेम टाईम माझं वय फक्त 18, 19, 20 होतं. सो त्या वयामध्ये जेव्हा आपले फ्रेंड्स सगळे मज्जा करतायत, कॉलेज एन्जॉय करतायत, अजून ग्रॅज्युएट पण झालेले नाही आहेत, त्या वयामध्ये मी दिवसातले 14 तास काम करत होते. पहाटे 4 रात्री 9 वाजेपर्यंत उभं राहून काम करत होते. हा पण एक स्ट्रगल होता. म्हणजे एवढं फिजिकली एन्ड्युअर करायचं. बरं, त्याची प्रेशर्स असतात, लोकांची एक्सपेक्टेशन्स असतात, ब्राईड्स फसी असतात, लोक कधी कधी कंप्लेंट करतात, वेळेवर येत नाहीत, मग पुढच्या ब्राईडचं टेन्शन असतं. सो हा सगळा एक प्रकारचा स्ट्रगल होता. ह्या सगळ्यामध्ये फायनान्शियली म्हटलंच तर हा बिझनेस मी फक्त एक हातात बॅग घेऊन फिरणारी मेकअप आर्टिस्ट झाले नाही. मी त्याच्यातनं एक बिझनेस निर्माण केला. 2014 मी ब्रायडल मेकअप स्टुडिओ भारतातला पहिला एक्सक्लुझिव्ह चालू केला, की बाकी सगळीकडे ब्युटी पार्लर बरोबर ब्रायडल मेकअप करायचे, ब्रायडल मेकअपची एक रूम असायची, पण मी 3 मजली 2,500 स्क्वेअर फीटचा पुण्यात ब्रायडल मेकअप स्टुडिओ चालू केला, आणि ज्याच्यामध्ये विच वॉज अ फुल फ्लेजेड बिझनेस, जो घ्यायला बँकचं लोन तर घ्यावंच लागलं. माझ्याकडे 8-10 आर्टिस्ट काम करत होते. सो तो एक अख्खा बिझनेस मी सेटअप केला. सो बिझनेस रन करण्यासाठी एक डिसिप्लिन लागते, फायनान्शियल प्लॅनिंग लागतं, जो फ्रॉम डे 1 तुमच्यामध्ये इम्बाईब केलेला लागतो. सो मला आईबाबांनी सपोर्ट खूप केला, पण फायनान्शियली प्रचंड जास्त डिसिप्लिन त्यांच्याकडनं मला मिळाली फ्रॉम डे 1 ऑफ माय प्रोफेशनल करिअर. आणि त्यामुळे जे पैसे मिळत आहेत ते खर्च करून नाही टाकायचे, ते सेव्ह करायचे, ते आपल्याला पुढे वापरायचे. त्याचं काय प्लॅनिंग करायचं, आपल्याकडे लोक कामाला घेतल्यावर त्यांच्या पगाराला किती पैसे बाजूला ठेवायचे, इन्कम टॅक्स पेमेंट कसं करायचं,
बँक लोन घ्यायचं असेल तर प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, बँककडनं लोन घ्यायचं असेल तर आपल्याकडे पण एक पुंजी जमा पाहिजे जी आपल्याला इव्हेंच्युअली वापरायचे. सो हे सगळं मला खूप अर्ली एजमध्ये समजत गेलं, विच हेल्प्ड मी. सो मी आईबाबांकडनं पैसे घेऊन माझा बिझनेस चालू केला आहे का, तर नाही. मला ब्रायडल मेकअप स्टुडिओ जो माझी ती जी इमारत, ती जी जागा आहे ती मी घेतली तेव्हा माझ्या आईबाबांनी मला शेवटी जे कमी पडत होते पैसे बँक लोन घेतल्यानंतर तिथे थोडी हेल्प केली. पण त्यांनी मला सांगितलं होतं, कविता मी तुझ्याकडनं इंटरेस्ट घेणार नाही, पण मी हे पैसे परत एक्सपेक्ट करतोय, ही तुला गिफ्ट नाही आहे. आणि हे इतकं काय म्हणायचं क्लॅरिटीने जेव्हा तुम्हाला तुमचे पेरेंट्सच सांगतात ना, तेव्हा एक वेगळी डिसिप्लिन मनात येते. सो अशा फायनान्शियल डिसिप्लिनमध्ये मुळात मी ग्रोअप झाली आहे. आणि 2016मध्ये मी प्रथा चालू करायचा विचार केला. तो कसा केला काय ते आपण इव्हेंच्युअली गप्पांमध्ये येईल की कुठून ते निर्माण झालं. पण बेसिकली कधीतरी मला मेकअपच्या या फील्डमध्ये एवढे तासनतास काम करून दमायला होईल इव्हेंच्युअली, इतकं मी आधीपासून काम चालू केलं आहे की एक बॅकअप बिझनेस आपल्याकडे असावा, अशा उद्देशाने खरं तर प्रथा मी चालू केलं की साडीज मी आता हजारो साड्या नेसवल्या आहेत, हजारो लग्न अटेंड केली आहेत. तर मला माहिती आहे कलर थिअरी माझी पक्की आहे, कुठले कलर्स चांगले दिसतात. एवढे NRI क्लायंट्स आहेत की जे मला विचारतात की कुठून घेऊ कविता साडी, कुठली घेऊ, कुठले कलर्स ट्रेंडमध्ये आहेत, कुठलं मटेरियल चांगलं ड्रेप होतं, तू आमच्याबरोबर शॉपिंगला येशील का, अशा पद्धतीची मला डिमांड होती. सो आय थॉट की इफ पीपल आर व्हॅल्युईंग माय चॉईस, वाय डोंट आय गेट माय ओन कलेक्शन, अशा थॉटमधनं ते चालू केलं. पण ते चालू करताना सुद्धा एक फायनान्शियल डिसिप्लिन मनात ठेवूनच चालू केलं. परत आईबाबांना विचारलं किंवा सासू सासऱ्यांना विचारलं, नवऱ्याला विचारलं, पैसे घेतले, टाकले, चालू केलं, असं नाही केलं. सो इट वॉज अगेन फ्रॉम द मनी दॅट आय हॅड अर्न्ड, त्याच्यातले पैसे. आणि मी फक्त 30 साड्या विकत आणल्या कांचीपुरमहून. त्या 30-32 साड्यांमधनं मी प्रथा चालू केलं आणि त्याच्यातनं जे पैसे मिळत गेले त्याच्यातनंच प्रथा ग्रो केलं. सो दॅट इज माय स्टोरी. सो स्ट्रगलचा थोडा पार्ट मी तुला सांगितला इनिशियल डेजमधला, पुढचा स्ट्रगल तर मी तुला सांगीनच या बिझनेसमधला, या व्यवसायातला काय आहे ते. पण फायनान्शियल डिसिप्लिन पार्ट मी तुला जास्ती सांगितला. पण अगदीच, पण एखादी गोष्ट किंवा एखादं एम्पायर उभं करण्यासाठी ना बेस खूप इम्पॉर्टंट असतो. येस. लग्न झालेलं नवऱ्याचा किंवा मुलांचा किंवा सासू सासऱ्यांचा किती पाठिंबा होता, कारण का जेव्हा एखादी स्त्री लग्न करते तेव्हा ती 2 घरांची असते, एक माहेर एक सासर, आणि तिचं स्वतःचं एक अस्तित्व जे ती कुठेतरी विसरून जाते. करेक्ट. सासरकडच्यांचा किती पाठिंबा होता? खूप खूप. सो माझ्याकडे काय, एकतर मी लव्ह मॅरेज केलं. मी आणि माझा हजबंड आम्ही एकाच शाळेत होतो आणि मग तिथनं पुढे काय म्हणायचं, सो आम्ही एकत्रच ग्रो झालो. सो आमची स्वप्न पण बऱ्यापैकी एकत्रच बघितली गेली होती, माहिती होती एकमेकांना. सो त्याच्याकडनं सपोर्टपेक्षा त्याचं पार्टिसिपेशनच खूप होतं माझ्या स्वप्नांमध्ये आणि माझ्या करिअरमध्ये, की म्हणजे तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे, असं नव्हतं. आपण काय करूयात, तुला काय हेल्प हवी आहे, तुला काय करता येईल, तू ह्याच्याऐवजी हे कर, हे चांगलं होईल. किंवा पहाटे 4ला मला मेकअपला जायचं असेल तर तू उठ, आपण जरा चहा पिऊ सकाळी, मग तुला जरा फ्रेश होशील, मग जाऊ. सो ही कंपनी असते. मोर दॅन सपोर्ट ना, सपोर्ट हा तर खूपच प्रिलिमिनरी गरजेची गोष्ट आहे, पण त्याच्या पुढे एक पार्टिसिपेशन अपेक्षित असतं. आणि तसंच माझं सासू सासऱ्यांच्या बाबतीत पण आहे की सपोर्टपेक्षा, कारण मी माझ्या लग्नाच्या बऱ्याच आधीपासून माझं करिअर एस्टॅब्लिश्ड होतं. सो मी लग्नानंतर माझं ते चालूच राहणार होतं, म्हणजे इट वॉज अ गिव्हन फॅक्ट. आणि अशा वेळेस सासू सासऱ्यांचा रोल मे बी अजून डिफिकल्ट असतो, कारण त्यांना माहिती असतं की काय स्केलचं काम आहे, ही दिवसातले 15 तास कामच करणार आहे, तिला कुठल्याही फॅमिली फंक्शनला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बोलवलं तर ती येणार नाही आहे, कारण ती बिझीच असणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असूनही काय म्हणायचं, खूप पॉझिटिव्हली त्यांनी सगळं त्यांचं अप्रोच ठेवला कायम. आणि मी म्हणलं तसं त्यांच्याही साईडनी सपोर्टपेक्षाही पुढे, की प्रत्येक माझ्या छोट्या सेलिब्रेशनमध्ये ते येतात नेहमी. छोट्यातलं छोटं असेल त्याला येतात. काहीतरी एखादी डिफिकल्टी असेल तर मी घरी ती बोलते, आम्ही एकत्र सोल्युशन्स काढतो. किंवा स्टाफ रिलेटेड काही इश्यूज असतील तर मी डिस्कस करते. इथपासनं ते प्रत्येक इनॉग्रेशनला ते असतात, त्यांच्या फ्रेंड्सना आवर्जून बोलवतात, फॅमिलीला आवर्जून बोलवतात. हे पार्टिसिपेशन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्याला खरं फील होतं की आपली फॅमिली आपल्या बरोबर आहे. नुसतंच हा तू करतेस त्याला आमचा सपोर्ट आहे, हे खूप पॅसिव्ह होतं. याच्या पलीकडे जाऊन पार्टिसिपेशन इम्पॉर्टंट आहे, जे आय हॅव बीन एक्स्ट्रीमली फॉर्च्युनेट की मला माहेरच्या सारखंच सासरी खूप सेम वातावरण आणि हे मिळालं.
अगदीच. आणि हा माझा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मला असं वाटतं की जेव्हा प्रथा लिहिलेला बोर्ड त्या दुकानावर लागला की हा बोर्ड आहे आणि तुम्ही खालून जेव्हा पाहिलं की अखेर माझं स्वप्न पूर्ण झालं आणि प्रथा असं 3000 स्क्वेअर फूटचं पुण्यात एक शोरूम केलं उभं, काय फिलिंग होती तेव्हाची ती मला जाणून घ्यायची की जेव्हा आपण मान उंच करून बघतो की इतकं स्ट्रगल इतक्या वर्षांचं आज माझ्या समोर उभं आहे, काय फिलिंग होती? सो खूप मस्त फिलिंग होतं. सो मी ऑक्टोबर 2024 मध्ये हे स्टोअर चालू केलं आणि तसं म्हटलं तर 2016 पासून मी तो बिझनेस चालू केलाय. कायम तो एक साईड बिझनेस असा होता आणि कोविड नंतर ऍक्च्युली ते खूप ग्रो झालं. म्हणजे कोविडमध्ये असं झालं की मेकअपचं पूर्ण ठप्प झालं काम माझं. 2020 मध्ये मला बाळ झालं, त्यामुळे तीही एक ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटी आली त्याच सगळ्या क्रायसिस टाईममध्ये. आणि माझ्याकडे एवढी लोकं होती कामाला, माझी जागा होती, माझा EMI चालू होता बँकचा. असा सगळा टाईम आल्यावर असं वाटलं की काय करूयात, काय त्यातल्या त्यात करता येईल आपल्याला. तर मी असं ठरवलं की एवढ्या साड्या आहेत आपल्याकडे, आपण काहीतरी व्हिडिओ शूट करून दाखवायला लागू, ॲटलिस्ट कस्टमर्सना बघायला मिळेल आणि जेव्हा सगळं चालू होईल तेव्हा लोक येतील आपल्याकडे. सो अशा उद्देशाने मी व्हिडिओज बनवायला लागले आणि समहाव असं झालं की ते व्हिडिओज बघून लोक आम्हाला हीच साडी पाहिजे, आम्हाला हीच साडी आवडली असं करून त्यातनं विकत घ्यायला लागले. आणि पूर्ण कोविडचा टाईम 2020 ते 2021चा ऑलमोस्ट एंड, म्हणजे ऑलमोस्ट 2 वर्षही आम्ही ऑनलाईन सेलिंग आमचं इतकं ग्रो झालं की दॅट वॉज ॲक्च्युली, त्याला आम्ही मजेत प्रथा 2.0 म्हणतो की 1.5 वर्षात आमचा सेल ऑलमोस्ट 10 पट झाला. म्हणजे आधी जो होता तो आणि त्याच्यानंतरचा हा 10 पट झाला. आणि त्या कोविडच्या टाईममध्ये एक बिझनेस माझा पूर्ण काय म्हणायचं त्याला ठप्प पण नाही, त्याच्याही खालती गेलेला, आणि एक बिझनेस पूर्ण बूम झाला. बिकॉज की काहीतरी करूयात या खटपट करायच्या नेचरमुळे एक वाट सापडली आणि त्यातनं तो ग्रो झाला. आणि मग मला असं झालं 2023 मध्ये की आता सगळं ओपन अप झालंय, आता लोकांना ऑनलाईन शॉपिंग तेव्हा काय झालं, राईट प्लेस राईट टाईम सारखं तेव्हा सगळे लोक ऑनलाईन होते, बघायचे, काहीतरी त्यांना घ्यायचं असायचं. पण इव्हेंच्युअली सगळं ओपन अप झाल्यानंतर लोकांना साड्या हा विषय असा आहे की स्वतः येऊन घेण्यात इंटरेस्ट असतं त्यांना. मी कशी दिसते, माझ्यावर साडी ती ठेवून कशी दिसते, फॅमिली आपल्याबरोबर आली पाहिजे, तो एक एक्सपिरियन्स असतो. मग मला असं वाटलं नाही यार, आपल्याला या ब्रायडल स्टुडिओमध्ये एक रूम मी डेडिकेट केली होती साड्यांसाठी, पण प्रथा डिझर्व्स अ स्पेस. प्रथाला आता एक काहीतरी आयडेंटिटी निर्माण झाली आहे, नुसत्या पुण्यात नाही तर जगभरामध्ये आम्ही पोचलो होतो आमच्या ऑनलाईन व्हिडिओज थ्रू. तर मला असं वाटलं प्रथा डिझर्व्ज अ प्लेस, आणि आता आपल्याला ती उडी घ्यायची वेळ आली आहे की आपण ऑनलाईन पोचलोय लोकांपर्यंत, पण लोकांना आपल्याकडे येऊन छान साड्या घ्यायचा अनुभव जो द्यायचा असेल तर एक स्टोअरची गरज आहे. आणि म्हणून ते स्टोअर ओपन करायचा निर्णय घेतला. परत ती मोठी उडी होती, कारण प्राईम लोकेशनवरती छान मोठं स्टोअर, जिथे मोठे मोठे आधीचे एस्टॅब्लिश्ड प्लेयर्स आहेत, अशा मार्केटमध्ये एंटर करायचं जिथे एका मुलींनी चालू केलं आहे, फर्स्ट जनरेशन बिझनेस आहे, फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे, असं चालू करायचं. बरं, मी 20 वर्ष सर्व्हिस इंडस्ट्रीत होते, रिटेल आणि माल विक्री, आणि ह्याच्याचा माझा एक्सपिरियन्स त्या मानाने कमी होता. दुकान चालवणं इज अ कम्प्लिटली डिफरंट बॉल गेम. सो हे चालू करताना मी सगळे विचार करून चालू करायचं तर ठरवलं. पण तू विचारलंस तसं की ती जागा मी फायनल केली, त्याच्यानंतर इंटिरियर केलं, आणि ज्या दिवशी तो बोर्ड लागला ना, खरंच सांगते की त्या दिवशी माझ्याकडे अजूनही ते फोटोज आहेत आणि मी तिथे बसून फोटोज काढले त्या बोर्ड बरोबर की नाही, दिस इज इट, आता खरा प्रथाचा प्रवास ऍक्च्युली चालू झाला, असं फिलिंग आलं मला तेव्हा. अगदीच. पण प्रथाच का, म्हणजे प्रथा हे नाव कोणी दिलं? अच्छा, म्हणजे बारसं कोणी केलंय? बारसं खरं तर मी आणि समीरनी, माझ्या हजबंडनी, लिटरली आम्ही चहा पीत बसलो होतो आणि हा बिझनेस तर चालू करूयात आता. आणि त्याच्या आधी आम्ही एका पर्सनल थोड्या टफ टाईममधनं गेलो होतो. मला बेबी रिलेटेड खूप इश्यूज होते, वी वर स्ट्रगलिंग, आणि आम्ही अशा पॉईंटला होतो, म्हणजे आपण म्हणतो ना पर्सनली हेल्थ वाईज लोएस्ट पॉईंटला होतो. आणि आम्हाला असं आलं नाही, आता काहीतरी आपण आपल्या मनाला चालना पाहिजे आणि वी शुड डू समथिंग न्यू. आणि कविता, तुझ्या मनात हा बिझनेस आहेच प्रथाचा, तर तू साड्यांचा बिझनेस, तर आपण करूयात. पण मग काहीतरी नाव पाहिजे, नुसतंच कविता कोपरकरकडे साड्या घ्यायला येतात लोक असं नाही पाहिजे, त्याला काहीतरी वी शुड हॅव अ ब्रँड नेम इन माइंड. तर मी त्याला म्हटलं की मला ना इन जनरल साड्या असं नाही, मला जेन्युइनली हँडलूम साडीजमध्ये इंटरेस्ट आहे की भारताची इतकी मोठी ती काय म्हणायचं हेरिटेज आहे आपलं ते,
की मला हँडलूम सारीज भारतभरातनं आणून विकायच्या आहेत. तर तो म्हणला मग आपण ट्रॅडिशन, आपली परंपरा, आपलं हेरिटेज ह्याच अर्थाचं काहीतरी नाव घेऊयात आणि मराठी ब्रँड आहे तर मराठीच नाव, मग परंपरा आणि मग प्रथा असं ते मनात आलं आणि ते लिटरली त्याच कॉन्व्हर्सेशनमध्ये आम्ही ठरवून टाकलं आणि नेक्स्ट मंथमध्ये आम्ही अनाऊन्स केलं. ग्रेट. पण मी जेव्हा प्रथाची वेबसाईट बघते, मी अजून शोरूम मध्ये नाही आली, पण मी जेव्हा प्रथाची वेबसाईट बघते, तुला यायचं आहे? येस, डेफिनेटली. प्राइस रेंज हाय आहे. ओके. जाणून बुजून घेतलेला तो निर्णय आहे की मला याच रेंज पासून साड्या विकायच्या. एक बिझनेस माइंड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा विचार आलाच असेल की मला नाही ठेवायच्यात 1000च्या साड्या, मला 5,000 पासूनच ठेवायच्यात. पण जेव्हा सर्वसामान्य स्त्रीचा प्रश्न येतो तेव्हा जेव्हा लग्न करायला एखादी मुलगी उभी राहते तेव्हा तिचं एक असतं की मला 10,000ची रिसेप्शनला साडी घ्यायची. एक स्वप्न असतं किंवा एखादी मुलगी तिच्या कमवत्या वयापासून ते पैसे साठवत असते की मला 15,000चा लेहंगा घ्यायचा आहे किंवा पैठणी घ्यायची तर 10,000ची. पण प्रथामध्ये सुरुवातच 5-6 हजारांपासून होते. तर तो निर्णय कसा घेतला किंवा असं नाही वाटलं की अरे माझा टार्गेट ऑडियन्स जाईल किंवा काय काय होतं ते? हा एक खूप मोठा प्रश्न आहे आमच्या समोर. आणि सो बेसिकली सगळ्यात मोठं क्लॅरिफिकेशन की प्रथाच्या साड्या महाग नाही आहेत. ओके. प्रथामध्ये ज्या साड्या आहेत त्या मुळात 1.5 वर्ष 2 वर्षापूर्वीपर्यंत फक्त हँडलूम सारीज आम्ही विकत होतो आणि हँडलूम सारीजची रेंजच सुरू होते थोडीशी वरनं, कारण त्याच्यामध्ये प्युअर सिल्क इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये लेबर इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये टाईम इन्व्हॉल्ड आहे. सो एक पैठणी जी हँडलूमवर बनते, प्युअर सिल्क पैठणी, ती बनायलाच जर का 2 आठवडे लागत असतील, 15 दिवस लागत असतील आणि एक मशीन मेड पैठणी आहे जी एका दिवसात 50 बनत असतील, तर ह्याच्या प्राईसमध्ये फरक येणारच आहे. राईट. सो प्रॉडक्टच असं मी चूज केलं होतं जे मुळात मशीन मेड प्रॉडक्ट्सपेक्षा महाग आहे. कुठलीही प्रथामधली साडी जर का तुम्ही तीच पैठणी म्हणजे ती तशीच हँडलूम पैठणी तुम्ही इतर दुकानांमध्ये बघितलीत तर सिमिलरच प्राईसला आहे, कदाचित कमीच आहे पण जास्ती नाही. ओके. सो प्रथामधले सो तुम्हाला जी एखाद्या कुठल्याही शॉपमध्ये हँडलूम पैठणीची 22,000ला मिळेल ती प्रथामध्ये 22,000ला आहे, कदाचित 21 किंवा 20ला असेल पण महाग नाही. सो प्रथाच्या साड्या मार्केट प्राईसपेक्षा महाग नाही आहेत. तो एक कॉन्शियस निर्णय होता की मला विवर कम्युनिटीसाठी काहीतरी करायचं आहे. आपल्या भारताचं हे जे एवढं मोठं हेवी ट्रेडिशन आहे ते लोकांसमोर आणायचं आहे. मला जर सोशल मीडिया माहिती आहे, मला जर का रीच आहे, तर मी ते जर का लोकांपुढे आणलं तर आपली ही मोठी प्रथा चालू राहील पुढे. हँडलूम इंडस्ट्री जात चालली आहे, विरत चालली आहे असं खूप, म्हणून तर हे आपल्या गव्हर्नमेंटने आयवेअर हँडलूमचं कॅम्पेन लॉन्च केलं होतं आणि हे. सो त्या टाईममध्ये सो मला असं वाटलं की मी एक इम्पॉर्टंट सोसायटीसाठी पण हातभार लावीन इफ आय वर्क टुवर्ड्स ह्या व्ह्युअर्सच्या साड्या जनतेपर्यंत आणायच्या, कारण जास्ती लोकांच्या त्या नजरेतच नसतील तर ते घेणार कसं, किंवा त्याच्याबद्दलचा अवेअरनेस, त्याच्यासाठी किती कष्ट लागतात, काय लागतात. सो अशा पद्धतीने मी ते हाती घेतलंय. राईट. सो त्यामुळे ती प्रॉडक्ट रेंजच माझ्याकडे नव्हती जी 1,000 किंवा 500 रुपयापासून 5,000 रुपयापर्यंतच्या साड्यांची आहे. ओके. पण साधारण 2022 मिडपासनं माझ्या लक्षात आलं की प्रत्येकाचं बजेट तेवढं असतं प्रत्येक ओकेजनला असं नाही आहे. सो आपण असं काहीतरी करूयात की फॅब्रिक फील छान असेल, त्या साड्यांमध्ये तेवढंच युनिकनेस असेल. ज्या मी हँडलूम साड्या कलर कॉम्बिनेशन्स बघून चूज करते, कारण प्रथाची स्पेशालिटीज ही आहे की मी सिलेक्शन प्रोसेसमध्ये खूप एफर्ट घेते. नुसत्या ऑर्डर केल्यात साड्या, कंटेनरने मागवल्यात असं करत नाही आणि त्यामुळे प्रत्येकच साडी एका लेवलची आवडते. सो तीच सिलेक्शन प्रोसेस ठेवून जर का मी पॉवरलूम साडीज आणल्या तर लोकांना थोडंसं अफोर्डेबिलिटी वाटेल. किंवा आत्ता माझं छोटं ओकेजन आहे, मला 5-7 हजाराचीच साडी घ्यायची पण प्रथामधनं घ्यायची आहे, तर अशा टाईपच्या कस्टमरला आम्हाला ट्रीट करता आलं पाहिजे, अशा टाईपच्या क्लायंटला नाराज होऊन जावं नाही लागलं पाहिजे. यासाठी आम्ही 2022 मिडपासूनच पॉवरलूम रेंज लॉन्च केली आणि जी आत्ता गेल्या वर्षभरात आमची भरपूर वाढली. सो आता प्रथामध्ये 1,500 रुपयापासून साड्या अवेलेबल आहेत. फेस्टिव्ह साडीज अवेलेबल आहेत. सो तुम्हाला गिफ्ट करायचे, तुम्हाला स्वतःच्या फंक्शनला नेसायचे, मंगळागौर आहे, छोटी छोटी ओकेजन्स आहेत, तुम्हाला दिवाळी आहे, तुम्हाला फेस्टिव्ह साडी नेसायची, प्रथाची नेसायची, तर 1,500 रुपयापासून आपल्याकडे सारीज आहेत. त्याच्याही खाली सारीज मिळतात, त्या नाही आहेत, कारण मग शेवटी
मला टोचरं फॅब्रिक नको आहे, चरचरीत अंगाला लागेल असं फॅब्रिक नको आहे, अगदीच प्लॅस्टिकी जर असेल असं नको आहे. हा माझा चॉईस आहे पर्सनली ॲज अ फाउंडर, म्हणून त्याच्या खालच्या साडीज आम्ही ठेवलेल्या नाही आहेत. पण आता 1500 रुपयापासून साडी. सो आता ॲक्च्युली प्रथामध्ये कोणी वॉक इन कस्टमर आला तर तो नाराज होऊन जाणार नाही असा आम्ही प्रयत्न केलेला आहे. सो प्रथाच्या साड्या महाग नाही आहेत हा गैरसमज आहे. प्रथानी सुरुवात हँडलूम साडीजपासून केल्यामुळे एका पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये आमच्या साड्या होत्या आणि म्हणून तेव्हा प्रथामध्ये आलं की 5000 साडी मिळायची नाही, कारण हँडलूम साडीज कमीच आहेत त्या रेंजमध्ये असं. सो असं क्लॅरिफिकेशन आहे आणि आय होप हे क्लॅरिफिकेशन पटेल लोकांना. सगळ्यात महाग साडी किती रेंजची आहे म्हणजे प्रथाची? ही सगळ्यात महाग. प्रथामध्ये आमच्याकडे एक 3.5-4 लाखापर्यंतच्या साडीज आहेत. ओके. सो त्याच्या वरच्या पण साड्या मिळतात, पण वी आर ट्राईंग की आपण एक 3.5-4 लाखापर्यंतच्या साड्या काय काय वैशिष्ट्य आहे त्या साडीचं? अनेक वैशिष्ट्य असतात. सो एक म्हणजे काही साड्या या प्युअर हँडलूम साडीज असतात. म्हणजे काय, आता प्रथामध्ये 90% साड्या या हँडलूम साड्याच आहेत, पण काही हँडलूम वीवर्स अशा पद्धतीने वीव करतात ज्याच्यामध्ये कुठलीही मोटर यूज नसते. सो फॉर एक्झाम्पल आपलं शिवणकामाचं मशीन आहे राईट, तर पूर्वीच्या काळी ते पायानी मारून किंवा अजूनही अनेक टेलर्स पायानी ते खालचं लिव्हर हे करतात आणि ते मशीनवरती फिरतं आणि शिवलं जातं. सो ह्याच्यात खूप कष्ट इन्व्हॉल्ड आहेत आणि हे थोडं स्लो पण होतं. मग काय आलं, शिवणकामाच्या मशीनमध्ये एक मोटर लावतात की ते फक्त फिरत राहील त्यांचं व्हील आणि मग थोडं काम सोपं, पण हातानेच शिवतात, पण ती मोटर एलिमेंट आलाय. तसंच हँडलूम्समध्ये सुद्धा देर आर सर्टन मोटर एलिमेंट्स विच मेक द विविंग प्रोसेस इझियर फॉर विवर्स आणि मग थोडं फास्टर काम होतं, थोडे कष्ट कमी लागतात. ह्या पद्धतीने ती साडीची किंमत जर का 15 दिवस वीव केल्याने एवढी होत असेल तर एक 8 दिवसात वीव करून ती थोडी किंमत कमी होते, कारण तेवढी लेबर कॉस्ट कमी होते. सो ज्या प्युअर हँडलूम साड्या आहेत ज्याच्यामध्ये कुठलीही मोटर नाही आहे त्या साड्या इंट्रिकेट विविंगला कधी 4 महिने, 5 महिने, 6 महिने पण लागतात एक साडी वीव करायला. बरं, सिल्कच्या पण ग्रेड्स असतात. प्युअर सिल्कमध्ये सुद्धा ग्रेडिंग आहे, जरीमध्ये ग्रेडिंग आहे. सो आता ज्या 3.5-4 लाखाच्या साड्या आहेत त्या आमच्या प्युअर चांदीचा धागा वापरून केलेल्या साड्या आहेत. सो रिअल सिल्वर जर वापरलेली आहे. आता तीच तुम्हाला जर गोल्डचा धागा वापरायचा असेल तर मग 10 लाखापर्यंत 12 लाखापर्यंत पण एखादी साडी जाऊ शकते ज्याच्यात तुम्हाला गोल्ड यूज केलेला असेल. सो अशा पद्धतीने त्या साड्या रेअरेस्ट ऑफ रेअर अशा बनत जातात असं. ग्रेट. पण प्रथाचा पहिला ग्राहक किंवा पहिली स्त्री किंवा पहिलं कोणी आलेलं आठवतंय की पहिली साडी विकली गेली त्या दुकानात? खरं सांगायचं तर मला अगदी आठवतंय आणि माझा असा प्लॅन आहे की ती जी फॅमिली आहे त्यांना मी 10 इयर्स प्रथाचे कंप्लीट होतील तेव्हा बोलवणार आहे आणि त्यांना फेलिसिटेट करणार आहे. कारण सो एका माझ्याच ओळखीतल्या वेडिंग फॅमिलीनी त्या ब्राईडसाठी आणि त्यांच्यासाठी साड्या घेतल्या होत्या, त्या 30 साड्यांमधनं. सो त्या 30 साड्यांमधनं 7-8 साड्या त्यांनीच घेतल्या, विच इज सच अ बिग थिंग. कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मी काहीतरी करते म्हणून एक एनकरेजमेंटसाठी पण, आणि कुठेही किमती कमी करायला लावल्या नाहीत, काही करायला लावलं नाही, खूप ग्रेसफुली त्यांनी घेतल्या होत्या. सो अशी ती फॅमिली आहे. मी नाव नाही घेणार, पण मला अगदी क्लिअरली ती फॅमिली डोक्यात आहे. असं माझ्या एका मित्राचीच मावशी होती ती आणि त्यांनी माझ्याकडनं साड्या घेतल्या होत्या. खूप मस्त. पण हे सगळं सुरू असताना घर सांभाळणं, मूल सांभाळणं आणि शोरूम सांभाळणं, मी दुकान नाही म्हणते, शोरूम सांभाळणं किती डिफिकल्ट असतं. डेली रुटीन कविताचं काय असतं की सगळ्यांना 24 तास मिळतात, तुम्हालाही 24 तास मिळतात, प्रत्येक व्यक्तीकडे 24 तास असतात, प्रत्येक व्यक्ती 6 तास झोपतो, तुम्ही 6-7 तास झोपत असाल, पण ते 24 तास तुम्ही कसे फॉलो करता की ते डिसिप्लिन जे आई वडिलांकडून फिनान्शियली आलंय ते इथे कसं आलंय? ओके, हा छान एक काय म्हणायचं त्याला खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्याच्यावरती खरं सांगायचं तर रोजचा स्ट्रगल आहे. इट इज नॉट इझी. देर इज नो रूल बुक फॉर दॅट. कारण मला 2 मुली आहेत आणि 2.5 आणि 5 अशी वय आहेत त्यांची, त्यामुळे 5 वर्षाच्या आतल्या 2 मुली असणं आणि हा बिझनेस पण असा आहे ना की मी
तो असं एक दुकान आहे आणि मी ते दुकान सांभाळते असं नाही आहे. आम्ही ऑनलाईन पण करतोय. जगभरात साड्या एव्हरी डे आमच्याकडनं शिप होतात. सो ऑनलाईन सेलिंग पण आहे, प्लस स्टोअर आहे, प्लस मी ऑनलाईन कॉन्टेंट खूप बनवत असते, क्रिएटिव्हली काहीतरी करत असते. त्याच्यासाठीचं एक सतत वेगळं ब्रेनस्टॉर्मिंग आणि त्याला वेगळी एनर्जी द्यावी लागते. एव्हरी डे आम्ही व्हिडिओज करतो, ते शूट करावे लागतात. सो तो बिझनेस पण माझा एक सिंगल ट्रॅक की एक दुकान आहे, मी तिथे रोज बसते, येणाऱ्या कस्टमरना ट्रीट करते असं नाही आहे. सोर्सिंग इज अ व्हेरी बिग थिंग विच टेक्स अप अ लॉट ऑफ टाईम. की रोज साड्या सिलेक्शन करायचं असतं, रोज व्ह्युअर्सकडे ऑर्डर्स द्यायच्या असतात, मग त्या आल्या की चेक करायच्या. सो हे सगळं काम. सो हे झालं बिझनेस साईडला. आत्तापर्यंत मी 2 फुल फ्लेजेड बिझनेसेस रन करत होते. मागच्या डिसेंबरपर्यंत मेकअप हा माझा फुल फ्लेजेड बिझनेस होता. माझ्याकडे 8-10 लोक कामाला होते. तो स्टुडिओ रन करायचा होता. सो 2 बिझनेसेस एकत्र रन करत होते. त्याचबरोबर मी अजून 2 बिझनेसेसमध्ये इन्व्हॉल्ड आहे. एक येलो लिली किड्स नावाचं आमचं डे केअर सेंटर आहे आणि आमचे 2 सेंटर्स आहेत पुण्यात, फुल फ्लेजेड रनिंग सेंटर्स आहेत. ते मी माझ्या एका मैत्रिणीबरोबर करते आणि त्याच्यात मी ऑपरेशन्समध्ये इन्व्हॉल्ड नाही आहे, ती करते. पण स्ट्रॅटेजी, क्रिएटिव्ह सगळं काय म्हणायचं, डिझाईन करणं, मार्केटिंग, फायनान्स, ह्या सगळ्या फ्रंट्सवरती मी इन्व्हॉल्ड आहे. आणि पॅपिलॉन म्हणून जे आमचं बेसिक ब्युटीचा बिझनेस आहे, त्याच्यातलं एक हेअर रिप्लेसमेंट सोल्युशन्सचा आमचं विंग आहे, जे माझ्या भावानी ॲक्च्युली तो बिझनेस तो चालवतो. त्याच्यात मी क्रिएटिव्ह हेड म्हणून पण आहे. सो टोटल 4 बिझनेसेसमध्ये मी इन्व्हॉल्ड आहे, 2 प्रायमरी आणि हे 2 सेकंडरी. आणि हे करून 2 घरी मुली आहेत आणि फॅमिली लाईफ आहे. सो असं सगळं. पण खरं सांगायचं तर ही कम्प्लिटली तारेवरची कसरत असते रोजची. ह्याला काहीही असं नाही की हे केलं तर हे सगळं सोपं आहे, कारण रोजचे मुलींच्या घरच्या डिमांड्स वेगळ्या असतात. कोणीतरी आजारीच पडतं, कोणाला तरी बर्थडे पार्टीच आहे, कोणाला तरी शाळाच आता चालू होणार आहे, कोणीतरी. सो हे सगळं रोजची तारेवरची कसरत आहे. अर्थात 2 मुली लहान होत्या तेव्हा जागरणं आणि हे सगळं होत होतं. सो फक्त एकच मला असं वाटतं की मला माझं काम खूप आवडतं. सो दॅट इज द सिक्रेट दॅट की मला प्रचंड माझं काम आवडतं. सो ते काम करूनच मला आनंद मिळतो आणि पैसे आणि त्यातनं मिळणारे रिटर्न्स इज अ बाय प्रॉडक्ट. म्हणजे खरंच सांगते, ऑनेस्ट टू माय हार्ट, की त्यातनं मिळणारे पैसे हे माझ्यासाठी ड्रायव्हिंग फोर्स नाही आहे. माझ्यासाठी ते आज मी नवीन काय केलं, आज नवीन प्रथामध्ये काय आणलं, आज वेगळा कॉन्टेंट काय केला, आज मी कुठलं कलेक्शन लॉन्च करते, हे माझ्यासाठी खूप जास्ती काय म्हणायचं, खूप जास्ती ड्राईव्ह मला करतं. आणि तसंच माझ्या मेकअपच्याही बिझनेस होतं की माझ्यासाठी मेकअप करणं हे मेडिटेशन एवढं सुदिंग आहे स्वतःसाठी. सो त्यातनं मिळणारे पैसे आणि फेम हे नंतर येतं. सो त्यामुळे मला ना आय लुक फॉरवर्ड टू वर्किंग. मला असं नाही होत अरे एवढं सगळं घरी काम आहे आणि आता मला कामाला जायचं आहे, असं मला होत नाही. मला असं होतं की चला हे पटकन फिनिश करू म्हणजे आपल्याला कामाला जाता येईल. सो आय थिंक दिस इज द सिक्रेट की आपण जर असं काहीतरी शोधलं ना ज्याच्यात आपल्याला आनंद मिळतोय, तर ते करताना आपल्याला त्रास नाही वाटत. असं नॅचरली घरी मुलं आणि हे सांभाळताना तर आनंद मिळतच असतो, ते काय त्रासदायक होत नाही. पण मी एक गोष्ट मात्र केली आहे अगदी वयाच्या बऱ्याच लहानपणीपासून, की मी घरी माझी डोमेस्टिक हेल्प सिस्टीम खूप स्ट्रॉंग केली. म्हणजे मी आणि माझा नवरा दोघंच राहतो. आमचे आई बाबा अगदी जवळ राहतात पण आम्ही एकत्र राहत नाही. पण त्याच्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी पण घराची थोडी जास्ती असते जेव्हा आपणच दोघं संसार चालवत असतो तेव्हा. आणि मुलं झाल्यानंतर ती अजून मल्टिपल्समध्ये वाढते. तर आम्ही घरी बायका आमच्या ज्या आहेत त्या, मग कुक आहे माझ्या घरी. रोजचा स्वयंपाक मी करायला जात नाही, कारण शेवटी स्वयंपाक करण्याचा वेळ मी नवऱ्याशी बोलण्यात, छान निवांतपणे एक कॉफी त्याच्याबरोबर पिण्यात जर घालवला तर आम्हाला क्वालिटी टाईम जास्ती मिळणार आहे. सेम विथ किड्स की म्हणजे त्यामुळे मी ती डोमेस्टिक सिस्टीम, आमच्याकडे मुलं सांभाळायला 3 बायका आहेत माझ्याकडे. सो आता खूप जणांना, मला ह्याच्यावरनं खूप जण चिडवतात की हे काय तुझ्याकडे किती बायका आहे, तुला बरं आहे बाबा असं. पण तसं नाही आहे. ती मी सिस्टीम तयार केली आहे सो दॅट मला माझा वेळ बेस्ट पॉसिबल यूज करता येईल. की मी घरी आल्यानंतर काहीही काम न करता मी मुलींबरोबर फक्त खेळत बसते. मग त्यांना खायला काय बनवायचं आहे, त्यांचा कुकर लावला आहे का, त्यांचं अमुक केलं आहे का, तर हे करायला माझ्याकडे कोणीतरी आहे. किंवा बेडचं चादर बदलली आहे का, हे केलं आहे का, त्यांचं कपाट नीट लावून ठेवा, घड्या घालून, ह्या सगळ्या गोष्टी करायला कोणीतरी आहेत ज्याच्यात मला माझा वेळ घालवायची तेवढी गरज नाही आहे. सो प्रायोरिटी मी ठरवली आहे की माझा वेळ कुठे मी घालवणं गरजेचं
गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे मी माझी सगळी सिस्टीम लावली आहे. सो दॅट इज माय सिक्रेट. आणि माझा डे कसा असतो तो रोज वेगळा असतो, रोज वेगळी गरज असते. एकच माझं आहे की मी खूप कमी झोपते. मी रात्री उशिरापर्यंत कामाचे विचार करत असते, मग थोडीशी रिलॅक्स होते, मग झोपते आणि मग सकाळी लवकर मुलींसाठी उठायचीच वेळ येते. सो माझी झोप अशी 5-1 तास फार फार तर अशी असते, विच इज आय डोंट रेकमेंड दॅट, पण ते आहे म्हणजे कारण सतत कामाचे विचार असतात मला. खरंच हे खूप इन्स्पायरिंग आहे, खूप जास्त. म्हणजे मला आत्तापर्यंत वाटत होतं एकच बिझनेस आहे, पण हे इतके बिझनेस प्लस घरचा बिझनेस, म्हणजे घरचा पण आपण बिझनेसच म्हणूया, कारण ते सांभाळणं सोपं नसतं. आणि कसं होतं, फक्त मुली नसतात, आपली फॅमिली पण असते. 100 ओकेजन्स असतात, त्यांना आपल्याला सगळ्यांकडे जायचं असतं, भेटायचं असतं, कोणाला तरी काहीतरी करायचं असतं. सो त्याच्यासाठी पण तेवढंच फ्रेश पाहिजे आपण. अगदीच. पण हे सगळं होत असताना जेव्हा एखादी स्त्री बिझनेस वुमेन म्हणून उभी राहते, तेव्हा तिच्या बरोबर असणारी टीम ही खूप महत्वाची असते. असं म्हणतात, टीम शिवाय कोणताही लीडर नसतो. ऍब्सोल्युटली. एकटा व्यक्ती काहीच करू शकत नाही, टीम खूप इम्पॉर्टंट आहे. ते टीम सांभाळण्यासाठी काय मंत्र आहे, किंवा इतकं जेव्हा प्रथा इतकं ब्लूम होत आहे, तर टीम किती मॅटर करते? नाही, टीमला तर मी नेहमी म्हणते आय एम बिकॉज यू आर. असंच आहे माझं, की माझी टीम नसेल तर मी काहीच करू शकत नाही. इतकी ती टीम तेवढीच महत्त्वाची आहे. आणि माझ्याकडे एक थोडं स्पेशालिटी अशी आहे की प्रथामध्ये सर्व बायका आहेत, म्हणजे वी हॅव अन ऑल विमेन टीम. आणि म्हणजे माझ्याकडच्या शिपिंग पॅकेजिंग करणाऱ्या मुलींपासून, हाऊसकीपिंगपासून, अकाउंट्स डिपार्टमेंटपासून, सोशल मीडियापासून, स्टोअर मॅनेजरपर्यंत, कॅशियरपर्यंत सर्व मुली आहेत. आणि ते थोडं एकीकडे चॅलेंजिंग पण आहे, पण एकीकडे खूप समाधानकारक पण आहे. कारण एवढ्या बायकांना मी काय म्हणायचं त्याला एम्पॉवर करते इन अ वे. त्या छान कमवत आहेत, स्वतः सक्षम झालेल्या आहेत फायनान्शियली, आणि त्या त्यांच्या घरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. सो हे आहे. पण टीमला मोटिवेट करत राहणं हे खूप चॅलेंजिंग आहे. पण आपण खूप काम करत असू तर टीम पण खूप चार्जड अप असते. आपण नुसतं बसून तुम्ही हे करा, ते करा, ते का नाही केलं, हे का नाही केलं असं म्हणलं तर टीम कधीच मोटिवेटेड राहणार नाही. सो तुम्ही जेवढे ऑन फ्लोअर आणि रेडी टू वर्क असाल तेवढी तुमची टीम असते, असं आहे. सो टीमचं तेच सिक्रेट आहे की तुम्ही उभं राहिल्याशिवाय टीम उभी राहणार नाहीये, असं. अगदीच. पण मला ना हा प्रश्न खरं तर विचारायचा आहे की फार कमी पुरुष स्त्रियांकडून ऑर्डर घेतात. ओके. हे तुम्ही एक्सपिरियन्स केलंय की नाही हे तुम्ही मला सांगालच, की जेव्हा एखादी स्त्री ऑर्डर देते की हे करा, ते करा, किंवा हे करूयात, ते करूयात, असं वाटतं का की कुठेतरी असा एक प्रसंग आला जिथे असं झालंय की अरे मी हिच्याकडून का ऑर्डर घेऊ, किंवा एक मेल इगो असतो जो येतो, कधीतरी येतो, काही पुरुषांमध्ये, सगळ्यांमध्येच नाही. तर आलाय असा अनुभव? हे बघ, असा अनुभव तर मला कमी आलाय, कारण मी एम्प्लॉयच खूप माणसं म्हणजे पुरुषांना केलेलं नाहीये, मॅक्सिमम स्त्रियांना केलेलं आहे. सो असा अनुभव मला कमी आलाय. पण मला अनेक ठिकाणी असा अनुभव आलाय की एक काय फिमेल फाउंडर किंवा साड्यांचा बिझनेस करणारी मुलगी जेव्हा येते तेव्हा लोक सिरियसलीच घेत नाहीत. म्हणजे राईट फ्रॉम बँक लोनसाठी आपल्या आप ऐसे करो, आप आपके हस्बंड को लेके आइए, फिर हम फायनल डिसाईड करेंगे. कशाला हस्बंडला घेऊन यायचं? माझं बिझनेस आहे, मी डिसिजन घेणार आहे, तुम्ही कशाला माझ्या हस्बंडला बोलवत आहे? सो असं म्हणजे त्यांना असं वाटतं की तुम्ही कोणाला तरी घेऊन या, मग आपण फायनलाइज करू. म्हणजे मग ते बँक लोन असो, नाहीतर काय फायनान्स रिलेटेड काहीतरी एखाद्यांकडे कन्सल्टेशनला गेलेलं असो, किंवा म्हणजे लिटरली आपल्याला एखादा सपोज ॲडव्हर्टायझिंग एजन्सी बरोबर कॉल आहे, किंवा असे छोट्या छोट्या ह्याला कि असं होतं की आप ऐसे करो, आप घर पे थोडा डिस्कस करके फिर हमको बताना. मला नाही करायचंय घरी डिस्कस, मी घेणारे निर्णय, मला निर्णय घ्यायचा आहे. सो असं मला खूप जाणवलेलं आहे. आणि पण ठीक आहे, म्हणजे आय डोंट हॅव एनी कंप्लेंट्स अबाउट दॅट. मला हसूच येतं, मला काय असं बिटरनेस नाही आहेत त्याच्याबद्दल. आणि खरं सांगायचं तर ते साहजिक पण आहे. म्हणजे आता कपडा मार्केट जे आहे, कपड्यांचा व्यवसाय जे आहे, तो पिढ्यानपिढ्या पुरुषच करत आलेले आहेत. म्हणजे दॅट इज द फॅक्ट. ती आपण तर बदलू नाही शकत. पिढ्यानपिढ्या कपडा बिझनेस हा, कपड्याचा व्यवसाय हा पुरुषांनीच चालवलेला आहे. पुरुषच तिथे कर्मचारी असतात, पुरुषच सगळे निर्णय घेतात. तर मग एखाद्या बाईने जर तो चालू केला तर तिची जागा तिला क्रिएट करणं डिफिकल्ट नक्की जाणार आहे, ही फॅक्ट आहे. आणि मग त्याला टाइम द्यावा लागेल. सो म्हणून मला असं वाटलं की आपण ह्याच्यात अजून थोडा बदल करू. फक्त एक बाई चालू करते पेक्षा बायकाच रन करतायत, बायकाच सेलिंग करतायत,
तर हे जर आपण केलं, कुठल्याही शॉपमध्ये गेलो तर आपण सेल्समन दिसतात, पुरुष असतात 90% शॉप्समध्ये, जे साड्या दाखवतात, तुम्हाला लावून दाखवतात, तुम्हाला नेसवून दाखवतात, ही साडी छान आहे, ती साडी. मला असं वाटतं साड्या नेसणाऱ्या बायकांना साड्या सर्वात जास्ती कळणार आहेत ना, तर मग त्यांनी का नाही दाखवाव्यात, त्यांनी का नाही सेल कराव्यात. छोटे छोटे न्युआन्सेस असतात की मला ना लाईट पिंक नको आहे, मला जरा पीच कलर हवा आहे, तर हे बायकांना खूप इन्नेट कळतं. मला जरा अबोली नको आहे, मला थोडा गुलाबी हवा आहे. सो हे पुरुषांना ट्रेन करायला लागतं बऱ्याचदा, जे बायकांना इन्नेट कळतं. किंवा समोरच्या कस्टमरची एक सेंटिमेंट बायकांना पटकन पिकअप करता येते, थोडं स्वीटली प्रेझेंट होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून मला असं वाटलं की आपण अजून थोडं कहाणीमे ट्विस्ट करून आपण फिमेल फाउंडरपेक्षा फिमेलच टीम अख्खी असं करूयात, विच विल बी टेकन मोर सिरियसली मे बी असं. अगदीच. पण हे सगळं सुरू असताना कॉम्पिटिटर्स तितकेच मॅटर करतात. हो, कारण का हल्ली जेव्हा मी सोशल मीडिया स्क्रोल करते, एव्हरी सेकंड रील हे साड्या विकतात. एव्हरी सेकंड रील मग ते कुठूनही आणून विकत असतील किंवा कोणताही हँडलूम असेल किंवा काही असेल. येस. कॉम्पिटिटरकडे तुमचं किती लक्ष असतं आणि सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह आहात? सो बेसिकली माझ्या मेकअप डेजपासूनच कॉम्पिटिशन हॅज ऑलवेज बीन अ चॅलेंज. कारण मी अगदी सुरुवातीला मेकअप करायला लागले तेव्हा ब्रायडल मेकअप करणारे लोक नव्हते, पण हळूहळू लोक यायला लागले, खूप लोक यायला लागले, आणि मग आता खूपच मशरूमिंग झालंय. सो हा सगळा ट्रान्झिशन मी बघितलेलं आहे त्या इंडस्ट्रीतलं. आणि मी खूप अवेअर बिझनेस फाउंडर आहे. मी स्वतःच्याच जगात, स्वतःच्याच कोशात, बबलमध्ये मी छान, माझं काम छान अशी नाही आहे. मला खूप अवेअर राहायला आवडतं की लोक काय करतायत, कुठली प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये विकली जात आहेत, एखाद्यांचे फॉलोअर्स किती झालेत, एखादे काय पद्धतीने व्हिडिओज करतायत. मी कॉपी नाही करणार कोणाचं, पण मला अवेअर राहायला आवडतं. सो मी प्रचंड अवेअर. आणि मी जे म्हणलं की मी रात्री 2 वाजेपर्यंत काम करत असते, तर मी हेच काम करत असते की मी बघत असते मार्केटमध्ये काय चालू आहे, लोक काय पोस्ट करतायत, किंवा कोणाचे किती लोकांच्या बिझनेस स्टोरीज ऐकायच्या, कोणाचं किती टर्नओव्हर रेव्हेन्यू झाला आहे, कोणाचं काय झालं आहे, कोणी किती इन्व्हेस्टमेंट रेज केली आहे, इथपासनं ते सोशल मीडियावरती कोण काय काय टाकतंय. सो असं सर्वे माझा पर्सनली चालू असतो. ऑल्सो आय हॅव अ टीम फॉर दॅट. सोशल मीडिया टीमला पण ही इन्स्ट्रक्शन आहे की तुम्हाला जे सिमिलर फील्डमधल्या नवीन गोष्टी दिसतील त्या माझ्यापर्यंत आणायच्या. ही त्यांना एक वन ऑफ देअर रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. पण अपार्ट फ्रॉम दॅट आय मेक इट अ पॉईंट टू बी एक्स्ट्रीमली अवेअर अँड नॉट जस्ट अबाउट कॉम्पिटिटर्स. आम्ही आमचे कस्टमर्स पण स्टडी करतो की आमचे जे टॉप बाईंग कस्टमर्स आहेत ते कुठल्या कुठल्या ब्रँड्सना फॉलो करतायत, त्यांना काय आवडतंय, त्यांनी रिसेंटली कुठली साडी घेतल्याचा पोस्ट केलाय. सो कस्टमर्सना काय आवडतंय, सध्या कस्टमर्सचा काय चॉईस आहे, ह्याच्याबद्दल पण वी ट्राय टू बी अवेअर अँड नॉट जस्ट अबाउट कॉम्पिटिटर्स. सो मी अवेअर प्रचंड आहे, पण मी घाबरत पण नाही. म्हणजे मला असं नाही वाटत की अरे ह्यांचे एवढे फॉलोअर्स झाले, आपले नाही झाले काय, असं पण मला नाही वाटत. आय एम काय म्हणायचं, व्हेरी कम्फर्टेबल, आय एम व्हेरी कॉन्फिडंट. त्यामुळे मला भीती नाही वाटत नवीन प्लेयर्स मार्केटमध्ये आले किंवा जुने प्लेयर्स असतील तर. पण आपल्याला आपली वाट सापडवता येते. आणि मला असं वाटतं एस्पेशली साडी बिझनेसमध्ये की इतकं मोठं मार्केट आहे की प्रत्येकाला स्वतःचा शेअर भरपूर मिळणार आहे. हिचा मला मिळाला तर मला जास्ती मिळेल असं नाही आहे. काही प्लेयर्स असे आलेत आयुष्यात जे असतं ना की स्वतः चांगलं आहे दाखवण्यासाठी दुसऱ्यांना वाईट कसं आहे ते दाखवतात. खूप 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 अरे बापरे, खूप प्लेयर्स आहेत. आणि माझ्या ह्याचं पण माझ्या मेकअप डेजमध्ये पण मी खूप अनुभव घेतला आहे की बाबांनीच चालू करून दिलं सगळं हिला. तिचं काय, आमच्या बाबांचं पार्लर असतं तर आम्ही पण हेच केलं असतं, मी पण अमेरिकेला गेले असते. पण कोणाला हे नाही माहिती की मी स्वतःचे पैसे उभे केलेत, मी बाबांचे पैसे फेडलेत, मी माझा मेकअप शिकले, त्याच्यात बाबांनी मला काही नाही शिकवलेलं हे दिसत नाही. 14 तास मी काम करते, ब्राईड्स करायच्या आधी मी माझी प्रॅक्टिस करते, हे कोणालाही दिसत नाही अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे असं बोलणार. तसंच साडीच्या बिझनेसमध्ये पण म्हणजे गंमत अशी वाटेल, एक आमचं पार्ल्यात एक्झिबिशन होतं 1.5 वर्षापूर्वी आणि एक अशा थोड्या वयस्कर आजी होत्या आणि त्या माझ्याकडे आल्या आणि खूप कौतुकाने, मला ना कविता तुझं खूप कौतुक वाटतं गं, तू किती गोड आहेस आणि तू किती छान हा बिझनेस वाढवला आहेस, मी सांगते माझ्या मुलींना पण मी तुझं उदाहरण देते, इथपर्यंत मी खुश होते. आणि मग त्याच्या पुढचं वाक्य त्या काय म्हटल्या माहिती अंकिता की कसं आहे ना, मी माझ्या मुलींना सांगितलंय असेल तिचा नवरा बिल्डर, असतील त्यांच्याकडे पैसे, असेल तिच्या बाबांचा व्यवसाय, तिला पैसे भले मिळाले असतील पण ती काम करते ना मनापासून.
आणि मग मला लक्षात आलं की पीपल स्टील परसिव्ह इट की हिच्याकडे काय पैसे आहेतच, ही आपला बिझनेस करते. सो इतकं डिफिकल्ट आहे आणि ना हे हँडल करणं की आता हे मी त्यांना काही नाही म्हटले, मी त्यांना म्हणले हो थँक्यू खूप छान वाटलं तुम्ही कौतुक केलं म्हणून, एवढंच म्हणले. कारण हे कसं तुम्ही ब्रेक करणार, तो जो एक मनात लोकांच्या इमेज असते ती कशी ब्रेक. बरं मी आज तक आहेत माझ्या नवऱ्याकडनं 1 रुपया घेतलेला नाहीये. मी सर्व जे काय केलं ते बँक लोन्स घेऊन आणि माझ्या बिझनेसचे पैसे परत त्याच्यात इन्व्हेस्ट करून प्लस माझे सेव्हिंग्ज वाढवून असंच माझं सगळं केलेलं आहे. पण पीपल परसिव्ह इट डिफरंटली अनफॉर्च्युनेटली, त्यामुळे काही नाही करू शकत त्याला. इतकं पॉझिटिव्ह राहणं कसं जमतं, कारण का कुठेतरी खचतो माणूस, कुठेतरी एखादी उद्योजिका खचत असेल की नाही अरे खूप झालं आता नको, पण पुन्हा त्याच जोमाने उभं राहणं कुठे कविता मन मोकळं करते किंवा कुठे तो एक कोपरा आहे. नाही मी असं नाही आहे की मी पॉझिटिव्ह खूप आहे किंवा असं, मला खूप त्रास होतो. म्हणजे एस्पेशली जेव्हा क्रिटिसिझम आपण ऐकतो ना आपल्याबद्दलचा, जो खरा नसतो तो ऐकून खूप वाईट वाटतं. जो खरा असतो तो आपण हेल्दी पद्धतीने घेऊ शकतो. की कोणीतरी म्हणतं प्रथाच्या साड्या महागच आहेत, मग त्याला मी जेन्युइनली हेल्दी क्रिटिसिझम म्हणते की त्याच्यावर आपण काम करू शकतो, आपण थोडी लोअर रेंज आणू, जास्ती लोक खुश होतील अशा पद्धतीचं. किंवा कोणीतरी गुगल रिव्ह्यू दिला तुमच्याकडची सर्व्हिस चांगली नव्हती, तर त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे, आपल्या टीमशी बोललं पाहिजे की काय पॉईंट्स त्यांना आवडले नाहीत. अशा वेळेस आम्ही क्लायंट्सना फोन करतो की तुम्ही लिहिलायत गुगल रिव्ह्यू, प्लीज आम्हाला सांगा काय पॉईंट्स आहेत, वी विल टेक केअर नेक्स्ट टाइम. सो अशा टाईपचा कन्स्ट्रक्टिव्ह रिव्ह्यू इज नाईस. पण नेगेटिव्ह फीडबॅक्सचा मला पर्सनली खूप त्रास होतो जेव्हा तो आपल्या कंट्रोलमधला नसतो. की छोट्या छोट्या गोष्टी की म्हणजे ठाण्याला आमचं एक एक्झिबिशन होतं, तेव्हा एक कस्टमर अशाच आल्या आणि आम्ही एक्झिबिशन्स करतो तेव्हा ती फक्त प्रथाची एक्झिबिशन्स असतात. एक मोठा हॉल घेऊन आम्ही भरपूर साड्या, आणि तिथे खूप लोक त्या दिवशी येतात आणि दॅट इज अ चान्स फॉर मी टू इंटरॅक्ट विथ आर कस्टमर्स. सो मी खूप जणांना भेटते, सगळ्यांचे फीडबॅक्स घेते, आय कीप नोटिंग. तर एक बाई आल्या आणि मला म्हटल्या, माझ्यापर्यंत आल्या, खूप स्माईल करून आल्या. सो मी आपली थांबले होते की आता त्या काहीतरी कलेक्शन छान आहे का, किंवा मी बघते तुमचे व्हिडिओज किंवा असं काहीतरी मला म्हणतील. त्या मला काय म्हटले असतील येऊन, त्या मला म्हटल्या की किती जाड दिसता हो तुम्ही, तुम्हाला आत्ता बघितल्यावर मस्त मला वाटलंच नव्हतं व्हिडिओत बघून तुम्ही एवढ्या जाड असाल, असं त्या मला म्हटल्या. आणि माझ्याबरोबर माझ्याकडे काम करणाऱ्या 2 मुली पण माझ्याबरोबर होत्या आणि मला काय बोलू त्यांना हेच कळलं नाही. ह्याच्यावर तू कसा घेशील हा क्रिटिक. आणि मला यू विल नॉट बिलीव्ह इट, ते एक्झिबिशन सुपर हिट झालं, आमचं रेकॉर्ड ब्रेकिंग कलेक्शन झालं. मी घरी आले, रात्री 1 वाजता मी घरी पोचले. माझ्या मनात फक्त एक विचार होता, त्या बाई जे बोलल्या ते. म्हणजे किती आपण नेगेटिव्ह, आपल्याला किती इम्पॅक्ट करतं विचार कर की हे एवढं सगळं एक्झिबिशन चांगलं झालंय, रेकॉर्ड ब्रेकिंग कलेक्शन झालंय, लोक इनॉर्मस आले, हे सगळं एका बाजूला, आणि केवढा जाड आहात तुम्ही. तर मला असं आलं की बाप रे, आय नीड टू वर्क ऑन माय सेल्फ, की मला फक्त नेगेटिव्ह दिसतंय. आणि मग मी घरी येऊन माझ्या नवऱ्याला सांगितलं, माझ्या सगळ्या मैत्रिणींना हा किस्सा सांगितला, यू विल नॉट बिलीव्ह इट काय झालं. आणि सगळ्यांना म्हणजे सगळ्याशी, आणि माझ्याकडच्या मुली तर मला टीममधल्या, मॅम तुम्ही त्यांना बोलला का नाही, तुम्ही त्यांना उलटं का नाही. म्हटलं मी काय बोलू ह्याच्यावरती, मला नाही माहिती. सो लोकांना ना थोडंसं म्हणजे खूप पटकन नेगेटिव्ह बोलायची काय माहिती सवय असते का काय माहीत नाही. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं की मी अजिबात पॉझिटिव्ह नाही आहे. ह्याच्यातनं इव्हेंच्युअली बाहेर यायला लागतं की काय ठीक आहे बाबा, काय करू शकतो आपण, व्हॉट एव्हर वी कॅन वर्क ऑन वी शुड वर्क ऑन. बाकीच्या गोष्टी सोडून द्यायला लागतात, काय करणार आपण ह्याच्यावरती. पण जेव्हा माणूस ग्रो होत असतं तेव्हा फ्रेंड सर्कल किती मॅटर करतं, किंवा आपण ज्या सर्कलमध्ये राहतो ते किती मॅटर करतं. माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्यासाठी मी मुळात ना खूप असं पीपल्स पर्सन आहे. मला खूप लोक आवडतात, लोकांशी इंटरॅक्ट करायला आवडतं. माझ्यासाठी रिलॅक्सेशन असं असतं की कोणाला तरी जाऊन भेटणं, कॉफी पिणं त्यांच्याबरोबर किंवा असं. सो आय हॅव अ नाईस व्हेरी गुड सेट ऑफ फ्रेंड्स, आणि ते खूप इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी. आणि थोडंसं फ्रेंड्सकडनं आपल्याला बऱ्याचदा रिॲलिटी चेक पण मिळत असतो. आपण बऱ्याच आयडियाज मी बाउन्स करत असते माझ्या फ्रेंड्सबरोबर, मग ते काहीतरी वेडेपणाचं असेल तर ते तसंही सांगतात. आणि नॉट जस्ट दॅट, माझ्यासाठी ते खूप रिलॅक्सेशन पण आहे की आपण काय आहोत, बिझनेस काय आहे, हे काय, त्याच्या पलीकडे आपल्याकडे एक सेट ऑफ फ्रेंड्स आहे ज्यांना खरी कविता माहिती आहे आणि ज्यांना ती आवडते असं. सो फ्रेंड्स खूप इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी. म्हणजे आपण नेहमीच बिझनेसमध्ये असं म्हणतो टाइम इज मनी. ओके, सो हाच टाइम वेस्ट न करता एक रॅपिड फायर आहे छोटासा. बापरे, बर. त्याचं उत्तर वेळ खर्च न करता आपल्याला द्यायचं. ओके ओके.
ठीक आहे, हे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण ठीक आहे. ठीक आहे, ओके ओके. पहिला धाडसी निर्णय जो सगळ्यांनी विरोध केला पण तुम्ही ऐकलं नाही. पहिला धाडसी निर्णय ॲक्च्युली मी US ला जाऊन शिकण्याचा जो निर्णय होता तो मी आणि माझ्या बाबांनी घेतला होता, पण त्याला सगळे आजूबाजूचे लोक विरोध करत होते, कारण US ला जाऊन 17व्या-18व्या वर्षी आमच्या ओळखीचं कोणीही त्या शहरात नव्हतं आणि कशा तू एकटीला असं पाठवतोयस एकट्या मुलीला. आणि आम्ही तिकडे एक रँडम PG अपार्टमेंट बुक केलं होतं आणि तिथे मी राहत होते. सो मला जो पिकअप करायला एक माझा लांबचा मामा आला होता, तो पण म्हटला अरे कोणीच नाही आहे का इथं ओळखीचं, ती कशी राहणार काय. माझा एक काका पण होता. सो असं ते जरा खूप धाडसी निर्णय होता. आणि सेकंड त्याच्या आधीचा निर्णय ज्याला खूप विरोध सगळ्यांनी मला केला होता, आई बाबा सोडून, तो म्हणजे 10वी नंतर आर्ट्सला जायचं. कारण मी 10वीत 2 मार्कांनी माझं मेरिट लिस्ट मिस झाली होती. 12वीत मी मेरिट लिस्टमध्ये आले होते. सो आय वॉज अकॅडमिकली व्हेरी व्हेरी गुड. आणि हे मग तू हुशारी वाया घालवतेस, तू कशाला या मार्गाला जातेस, मग फिल्म्स आणि मेकअप म्हणजे तर वायाच गेलेलं, ते फील्डच वाया जाईल असं आहे, मग कशाला हे, असं करून खूप जणांनी मला नको जाऊस. मला आठवते बाबा माझे जर्मनीला होते तेव्हा, आणि मी बाबांना ईमेल लिहिला होता की बाबा मला सगळेजण नाही म्हणतात, मी फॉर्म भरू का फर्ग्युसनचा, कारण सगळेजण म्हणतात सायन्सला जा, 12वी तरी सायन्स. आणि बाबा म्हणले होते हे बघ, प्रवाहाबरोबर जाणंच नेहमी करेक्ट डिसिजन असं काही नाही, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन पण आपला मार्ग शोधता येईल. सो गो विथ युअर इन्स्टिंक्ट आणि तुला पाहिजे ते कर, असं. करेक्ट. हां, सो नॉट सो रॅपिड आन्सर होतं, पण ठीक आहे. जेव्हा स्वतःवर विश्वास बसत नव्हता तेव्हा काय केलं? माझा नेहमीच विश्वास असतो स्वतःवर, सॉरी पण खरंच आहे. म्हणजे मी एखादी गोष्ट करू शकीन वाटतं, मला नाही स्वतःवर अविश्वास. तुमच्यातली बिझनेस वुमेन आजही कुठे घाबरते? आज कुठे घाबरते? मला फायनान्शियली तर भीती नाही वाटत. मला थोडीशी व्हॅलिडेशनचीच भीती आहे. म्हणजे लोकांनी छान म्हटलं पाहिजे, लोकांनी आपल्याला वाईट नाही म्हटलं पाहिजे, ह्याचीच मला थोडी भीती आहे. सो एखादी गोष्ट नवीन चालू करताना मला लोक काय म्हणतील ह्याचीच भीती वाटते कायम, मग ते किती छोटं किंवा मोठं असो. एखादं पुस्तक मला माझ्या आईने लिहिलेलं एक पुस्तक आहे माझ्या बाबांबद्दल, खूप आवडलेल्या बाबाबद्दल, आणि माझं ते अतिशय लाडकं पुस्तक आहे. खूप आवडलेल्या बाबाबद्दल असंच नाव आहे. हो, सो ते माझं लाडकं पुस्तक आहे. वन मंत्रा इन लाईफ? मंत्रा इन लाईफ इज सिन्सिअरिटी वर्क्स, असं मला वाटतं. दॅट इज माय मंत्रा. सिन्सिअरली मनापासून मेहनत घेतली की कामं होतात. ओके. बिझनेस मधली एक नो गोष्ट जी करायचीच नाही? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. सो मी ठरवलंय असं की मी तुमच्या टीमशी पण बोलले होते की मला पेड इंटरव्ह्यूज नाही करायचे. सो मला बाकी सगळं मार्केटिंग मी करते भरपूर, फॉर एक्झाम्पल होर्डिंग्स घेतो आम्ही, हे करतो, पण मला माझी स्टोरी लोकांपर्यंत पोहोचवताना मला ती पेड नाही करायचं. सो पेड इंटरव्ह्यूज आणि पेड अवॉर्ड्स मला नाही करायचे. एक सगळ्यात शेवटचा प्रश्न, आणि त्याच प्रश्नांवर माझा पुढचा प्रश्न अवलंबून आहे की पुण्यात शॉप आहे, आता मुंबईत ओपन होत आहे, तर पुणे की मुंबई? ठाण्यात ओपन होत आहे आता प्रथाचं स्टोअर. हो, पण मुंबईच्या दिशेने आम्ही येतोय. पण सो मला पुणे हॅज माय हार्ट, सोल, एव्हरीथिंग, कारण पुण्यातच मी वाढलेली आहे आणि पुण्यातच माझी सगळी कर्मभूमी पण सुरुवात सगळी तिथेच झाली आहे. सो पुणे आहे माझ्यासाठी. पण प्रथा मला आता ग्रो करायचं आहे. सो मला सगळीकडे काय म्हणायचं, ओपन आर्म्सनी जायला पाहिजे. सो असं हे माझं नाही असं म्हणून चालणार नाही आहे, पण हार्ट इज इन पुणे. अगदीच. पण मी इतका वेळ गप्पा मारते, मी एक गोष्ट नोटीस केली की जिथे खूप जास्त कॉम्पिटिशन असतं ना तिथे उभ्या राहतात असं मला वाटतं. कारण का ठाण्यासारख्या शहरात तुम्ही राम मारुती रोडवर शोरूम उभं करता, तिथे आधीच खूप कॉम्पिटिशन. म्हणजे मी ठाण्यातले, मला माहिती ते एव्हरी सेकंड शॉप हे साड्यांचं आहे. का हा निर्णय घेतला की मला तिथेच शॉप पाहिजे? हे बघ, एक खरं सांगायचं तर एक बिझनेस फिलॉसॉफीच अशी आहे की जिथे एखाद्या कारणासाठी ग्राहकाचं यायची टेंडन्सी आहे तिथे तुम्ही उपस्थित असाल तर जास्तीत जास्त तुम्हाला फायदा आहे. सो दिस इज अ बिझनेस फिलॉसॉफी. असं नाही आहे की मी काहीतरी स्वतःच्या मनाने ते करते. सो इट इज अ बिझनेस फिलॉसॉफी जिकडे लोकांचा यायचा ट्रेंड आहे एखाद्या कारणासाठी. मग ते म्हणून तर एखादं मार्केट लाईटसाठी नोन असतं, इलेक्ट्रिक फिटिंग्स किंवा लाईटसाठी. एखादं मार्केट हे फक्त
कपड्यांसाठी नोन असतं एखादं. सो त्याच्यासाठीच तशी निर्मिती होते की तुम्ही एका ठिकाणी जर एक प्रकारचा ग्राहक खेचून आणलात तर सर्व दुकानदारांना त्याचा फायदा होतो. सो ह्या फिलॉसॉफीप्रमाणे ॲक्च्युली मी लोकेशन ठरवते. तसंच भांडारकर रोडला पण आम्ही ठरवलं की त्या प्रकारच्या साड्या घेणारे लोक जिथे येतात तिथे पण खूप एस्टॅब्लिश्ड पुण्यामध्ये प्लेयर्स आहेत, ओल्ड प्लेयर्स आहेत, जायंट्स म्हणू शकतो असे आहेत. तिथे आम्ही आलोय. ते येण्याचं धाडस आहे, त्याच्यात धाडस आहे, कारण शेवटी मोठे प्लेयर्स तिथे आहेत. ते फायनान्शियली पण थोडंसं एक्सपेन्सिव्ह पडतं जेव्हा तुम्ही अशा मार्केटमध्ये येता तेव्हा. ते धाडस आहे, पण त्याच्यामागे गणित आहे. आम्हाला माहिती आहे आमचे ॲव्हरेज टर्नओव्हर काय आहे, ॲव्हरेज कलेक्शन काय आहे, आपल्याला इथे किती सेल करता येईल, त्याच्यासाठी किती मार्केटिंग एक्सपेन्स आपल्याला करायला लागेल. ते सगळं गणित बसत असेल तरच ती उडी घेणार. पण घ्यायची असेल तर ती अशा ठिकाणी घेण्यात पॉईंट आहे. बिकॉज वी आर इन वेडिंग सारीज, फेस्टिव्ह सारीज, तर त्या प्रकारची लोक जिथे येतात तशा टाईपच्या साड्या घ्यायला तिथेच आपण असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मला खरंच विचारायचं आहे की कविताचं नाही पण प्रथाचं स्वप्न काय, म्हणजे प्रथाला किती मोठं व्हायचंय? माझं अगदी क्लिअर विजन आहे. सो मला आत्ता जर तुला विचारलं की महाराष्ट्राचा एक ब्रँड सांग जो जगभर नोन आहे साड्यांमधला, तर तुला सांगता येईल का? तर नाही. सो आय वॉन्ट टू बी दॅट ब्रँड. सो महाराष्ट्र बॉर्न साडी ब्रँड मला व्हायचं आहे जो जगभर नोन असेल, कदाचित जगभर प्रेझेंट पण असेल. आणि आता आपण विचार केला तर एक नल्लीज आपल्या मनात येतं की जे साऊथचा ब्रँड आहे, जो परदेशांमध्ये पण ज्याच्या ब्रांचेस आहेत, पण दुसरा कुठला येत नाही आणि मराठी तर नक्कीच नाही येत. सो माझं विजन क्लिअर आहे प्रथासाठी की असा ब्रँड मला व्हायचा आहे. तेच. पण हल्ली ना जे जनरेशन आहे त्यांना जेव्हा मी विचारते की काय व्हायचंय, ते हल्ली मुली फार पटकन उत्तर देतात, मला बिझनेस वुमन व्हायचंय, मला बिझनेस करायचंय. करेक्ट. तर त्या मुली जर आज इंटरव्ह्यू बघत असतील त्यांना काय सांगाल? जर त्या बिझनेस करत असेल, एक 16-17 वर्षांची कविता बिझनेस करत असेल, तिला तिच्या भिंतीवर एक कोट लिहायचा आहे जो तिला फॉलो करायचा आहे, तर तो कोट काय असेल? काय लिहावं तिने त्या भिंतीवर? आय थिंक आत्ताच्या जनरेशनला 100% मी हेच सांगेन की देर इज नो शॉर्टकट टू हार्डवर्क. खूप, कारण आत्ता सगळं फास्ट पाहिजे असतं मुलींना. आणि एक मेकअप कोर्स केला की स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू करा आणि स्वतःवर मेकअप करायला लागा. च्या अगेन्स्ट तुम्ही 500 फेसेसवर आधी मेकअप करा, तुमची कला पहिले मोठी बिल्ड करा. ह्याला कदाचित वेळ 6 महिने लागेल, पण ती मेहनत घ्या, रोजचं प्रॅक्टिस करा आणि मग तुम्ही ते करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सेम गोज इन एनी बिझनेस की तुम्हाला हार्डवर्क, तुम्हाला प्रत्येक काम स्वतः जमलं पाहिजे, ते स्वतः करून बघितलं पाहिजे. खूप जणी मला विचारतात, मला एक कविता ताई, मला अमुक मी चालू केलं, मला जरा सोशल मीडिया टीम सांग, एखादी एजन्सी सांग, मला काही ते करायला, मला एवढं काही तुझ्यासारखं येत नाही. पण असं नाही आहे. तुम्हाला ते करायला स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग नाही दिसणार आहे. सो देर इज नो शॉर्टकट टू दॅट. तुमचं प्रॉडक्ट, तुमची सर्व्हिस तुमच्याशिवाय कुणालाच माहीत नाही आहे. मग तुम्ही एक एजन्सी रँडम, मग नंतर असं होणार ते पैसे घेतात पण आमचं काही वाढतच नाही आहे. सो देर इज नो शॉर्टकट. दिस इज जस्ट वन एक्झाम्पल. दिस इज इन एव्हरी सेगमेंट. तुम्ही स्वतः कष्ट करायला देर इज नो शॉर्टकट. तुम्हाला कष्ट करावेच लागणार आहेत. तुम्हाला स्वतःचा वेळ, स्वतःची मेहनत द्यावीच लागणार आहे, तर बिझनेस सक्सेसफुल होणार आहे. नाहीतर तुम्ही फक्त बिझनेस एक चालवाल. सक्सेसफुल किंवा तुम्हाला हवं त्या लेवलला तो न्यायचा असेल तर 100% मला ते सांगायला. दॅट डझंट मीन मी खूप सक्सेसफुल आहे, मला अजून खूप गाठायचं आहे, पण जे काय 4 सेंट्स ऑफ माय नॉलेज आहे ते सांगते. अगदीच. आणि जेव्हा हा संवाद सुरू होता मला एकच गोष्ट सारखी जाणवते की बिंग वुमन आपण स्ट्रेट फॉरवर्ड तर असावंच, जे मला तुमच्याशी बोलून जाणवलं. पण एक असतं ना, जिभेवर साखर ठेवून आपल्याला बिझनेस करावा लागतो. हे कोणत्याही बिझनेसचं तत्व आहे की तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड असाल, मान्य आहे, पण एक सगळ्यांशी गोड बोलून किंवा हे किती मॅटर करतं तुम्हाला जिभेवर साखर ठेवून? खूप मॅटर. आणि जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ दोन्ही. म्हणजे यू हॅव टू स्टे कूल इन सिनारिओज. तुम्हाला गोडच बोलावं लागतं. आणि हे आपण करू तिथपर्यंत ठीक आहे, पण हे आपल्या टीमपर्यंत पण इन्वाइब करायला लागतं. की म्हणजे सिम्पल गोष्ट आहे की तुम्ही तुमचा दिवसभरातला 15वा क्लायंट जरी असेल तरी त्या क्लायंटसाठी ती पहिलीच व्हिजिट आहे प्रथामधली. तुम्ही तेवढेच एन्थुझियास्टिक पाहिजे. तुम्ही दमलायत हे कस्टमरला दिसलं नाही पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल गेली नाही पाहिजे. तुम्ही आज जा पाणी पिऊन या हवं तर, क्लायंटला सांगा मी 2 मिनिटात आले, पण तुम्ही तेवढंच स्माइलिंग पाहिजे. क्लायंट कितीही म्हणला हे काय, हे मला आवडलंच नाही, ते मला आवडलंच नाही, कारण साडी शॉपमध्ये तर हे होतं 3-3 तास लोक बघतात आणि त्यांना काहीच आवडत नाही. आपला चेहरा पडला नाही पाहिजे. आपण तेवढेच प्लेझंट हवं. हे
टीममध्ये इम्बाईब करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आपल्या तर जिभेवर साखर असायलाच पाहिजे, देर इज नो टू वेज अबाउट इट. आणि ते प्रत्येक ठिकाणी वर्क करतं. मग तुम्ही बँकमध्ये लोन मागायला जाल तेव्हा पण, तुम्ही क्लायंटला एखाद्या कन्व्हिन्स करताय तेव्हा पण, आणि एखादी सेलिब्रिटी तुमच्याकडे येते तेव्हा पण, कुठल्याही पॉईंटला ते गोड बोलणं आणि थोडं हंबल असणं, मीच छान, माझ्या ह्या टर्म्स अँड कंडिशन्स असं न राहणं, हे खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. प्रथा, जसं तुम्ही आधी एक्सप्लेन केलं की काही साड्यांसाठी स्लो प्रोसेस आहे, हँडलूम आहे किंवा खूप विचार करून त्या साड्यांवर काम केलं जातं. पण आत्ताची जी जनरेशन आहे ती फास्ट फॅशनकडे जास्त इन्फ्लुएन्स्ड आहे. म्हणजे ज्यांना पटकन काहीतरी हवंय किंवा पटकन काहीतरी प्रेझेंट करायचंय, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? ओके, सो फास्ट फॅशन म्हणजे बेसिकली घेतलं घातलं एकदा, त्याचं युटिलिटी संपली, मग नेक्स्ट व्हॉट इज द नेक्स्ट आयटम इन, बरोबर आहे. सो बेसिकली प्रथा हा सेगमेंट वेगळा आहे, त्याचं टार्गेट ऑडियन्स वेगळं आहे. जनरेशन जरी सेम असेल तरी आम्ही केटर करतोय वेडिंग, इंडियन फेस्टिवल्स ह्याच्यासाठी, जिथे त्या टाईमलेस पीसेसना व्हॅल्यू आहे, जिथे प्राईस सेन्सिटिव्ह नाही आहे कस्टमर, की आज माझं लग्न असेल तर मला बजेट तेवढं स्ट्रिंजंट नाही आहे, मला जास्तीत जास्त चांगल्यातली साडी घ्यायची जी मी माझ्या आयुष्यभर जपून ठेवीन. आणि तो सेंटिमेंट हा थ्रू जनरेशन्स कॉमन आहे असं मला वाटतं. फार फार तर लोक त्या साडीचं एक 15-20 वर्षांनी काहीतरी अपसायकलिंग करतील, पण तरी ती साडी बेस्ट पॉसिबल असावी ही त्यांची जी सेंटिमेंट आहे तो अक्रॉस जनरेशन्स तसाच राहणार आहे, अंटिल अँड अनलेस वेडिंग्स टेक प्लेस. आणि सो मला बेसिकली तो विचार आहे. आणि दुसरा विचार असा आहे की एकीकडे फास्ट फॅशनकडे चाललो आहे आपण, पण एकीकडे हेरिटेज, रूट्स ऑफ आर ट्रेडिशन, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट फ्रेंडली असणं, सस्टेनेबल असणं, याही गोष्टी खूप इम्पॉर्टंट झालेल्या आहेत. सो तुम्ही एक साडी घेऊन ती 10 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने वापरा, ती वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेप करा, तुम्ही एकदा नेसा, तुमच्या आईला एकदा नेसायला, तुमच्या फ्रेंडला एकदा नेसायला द्या, हाही एक सेंटिमेंट खूप लोकांमध्ये पोचतोय. सो एकीकडे सस्टेनेबिलिटी आणि इंडियन रूट्सना जपणं हाही सेंटिमेंट तेवढाच जपला जातो आहे. आणि मला असं वाटतं की माझ्यासारखे लोक हे त्याच्यासाठी काम करत आहेत की इंडियन रूट्सना जपणं आणि कुठेतरी सस्टेनेबिलिटी आणणं. कारण फास्ट फॅशनमध्ये सस्टेनेबिलिटी इज हे दोन क्लॅशिंग गोष्टी आहेत की तुम्ही वेस्टेज निर्माण करताय, मग ते परत रिसायकलिंग कसं करायचं, त्याचं एन्व्हायरमेंटवरती काय इम्पॅक्ट होतोय, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत. सो माझ्यासारखे लोक हे ह्या दिशेने काम करतात असं मला वाटतं. पण अगदीच मला एक अजून प्रश्न इथे विचारावा असं वाटेल की हल्ली बरेच प्लेयर्स आहेत ना, जसं तुम्ही बोलात की रूट्स, हेरिटेज, आपलं कल्चर याला धरून प्रथा आहे, पण काही प्लेयर्स आहेत किंवा काही असे ब्रँड्स आहेत साडीजचे ज्यात साडी नेसायला तर ते सांगतातच, पण ती वेगळ्या पद्धतीने सांगतात. पदर डोक्यावरून घ्यायला सांगतात किंवा त्याच्या खाली शूज घाला किंवा ब्लाऊज खूप वेगळ्या पद्धतीचे असतात. तिथे त्या सगळ्या मार्केटला प्रथा कसं बघते? नो, आय लुक एट इट व्हेरी पॉझिटिव्हली. म्हणजे प्रथाला कुठलीही साडी तुम्ही नेसत असाल तर ती जेवढी वर्सटाईल आणि रेलेव्हंट ह्या जनरेशनला राहील तेवढं चांगलंच आहे. सो जितक्या वर्सटाईल पद्धतीने तुम्ही त्या साड्या नेसू शकाल तितक्या नेसा. मला पर्सनली एकच छोटासा माझा पर्सनल काय म्हणू आपण ब्लॉक आहे किंवा माझा पर्सनल ग्रज आहे किंवा प्रेजुडिस की मला वेगवेगळी कापडं जोडून बनवलेल्या साड्या नाही आवडत. म्हणजे बॉर्डरला वेगळं कापड लावलंय, पदराला वेगळं कापड लावलंय आणि अशा साड्या मला आवडत नाहीत, कारण त्याला साडी म्हणूच शकत नाहीत. साडीची डेफिनेशनच अशी आहे की एका ताग्यातलं एक कापड, राईट, एकसंध विणलेलं कापड. सो माझं फक्त त्या ट्रेंडसाठी माझा एक पर्सनल काय म्हणतो आपण पर्सनल व्ह्यू पॉईंट आहे माझा तो. पण अदरवाईज ड्रेसिंग, ड्रेपिंग, स्टायलिंग साडीज कॅन बी ॲज, आणि मी तर त्या फॅशन वर्ल्डमधली पण आहे, राईट. सो मेकअप, स्टायलिंग हे सुद्धा माझंच फील्ड आहे. सो ते जेवढं क्रिएटिव्हली आपण करू शकू तेवढं चांगलंच आहे. सो एखादी साडी 100 वेगवेगळ्या पद्धतींनी नेसणं, वेगवेगळ्या ब्लाउजेस, कॉर्सेट्स, क्रॉपटॉप्स, वेगवेगळ्या गोष्टींबरोबर ते पेअरअप करणं हे उत्तमच आहे. ती साडी तेवढी वर्सटाईल होते. अगदीच. आणि प्रत्येक जी उद्योजिका असते तिचं एक स्वप्न असतं की मला माझा म्हणजे मॅगझिनवर फ्रंट फोटो माझा असावा आणि एक कोट असावं. ओके. प्रत्येक उद्योजिकाचं असं असतं आणि प्रत्येक बिझनेस वुमनचं असं असतं असं मला वाटतं.
जसं आता तुम्ही सांगितलं, मला एकही गोष्ट पेड नकोय, मला पेड इंटरव्ह्यूज नकोय, मला पेड अवॉर्ड नकोय, पण आम्ही मनापासून एक गोष्ट तुम्हाला देऊ इच्छितो. मज्जा पिंक आणि बिंग वुमन या कार्यक्रमातून आम्ही छोटस मॅगझिन तयार केलं. मॅगझिनचं फ्रंट पेज ज्याचं आहे व्यवसायाची सुरुवात, बाबांचं महत्व, मेकअपचं आयुष्यातील स्थान आणि साडी व्यवसायातील एंट्री. सुपर. वर्किंग वुमन आणि एक आई, प्रथा साडीला एक ब्रँड बनवलं, कविता कोपरकर. हाऊ स्वीट. हे खूप खूप गोड आहे. खूप खूप थँक्यू तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या सगळ्या टीमला, आणि खूप थॉटफुल गिफ्ट आहे. येस, थँक्यू व्हेरी मच. सो हा प्रवास इथे संपत नाहीये. हा प्रवास इथून सुरू होतोय. म्हणजे एका फ्रेम पासून जेव्हा कविता कोपरकर यांचं नाव मला एका मॅगझिनवर दिसेल, खरं तर हा इंटरव्ह्यू तेव्हा हे सर्कल कम्प्लीट होईल. आणि थँक्यू सो मच. तुमच्याबरोबर शेअर करेन. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि थँक्यू सो मच पुण्यावरून इंटरव्ह्यू साठी आलात. आणि इतकं छान मोटिवेट केलं. 24 तासांपैकी 4 ब्रँड सांभाळून 24 तासात थोडा वेळ झोपणं, पण रिकमेंड करणं जास्त वेळ झोपा. थँक्यू सो मच. आणि त्या स्त्रियांना मी आज सांगते की आता उठा, शिका, चुका करा, पण उठा. कारण का उठल्याशिवाय, चुका केल्याशिवाय, शिकल्याशिवाय काहीही होत नाही. एक जिवंत उदाहरण आज तुमच्या समोर आहे. सो थँक्यू सो मच. आज सगळ्या स्त्रियांना इतकं छान मोटिवेट केलं आणि सोप्या भाषेत केलं. थँक्यू. म्हणजे आज घरातून काम करणारी एखादी गृहिणी असेल किंवा एखादी स्त्री असेल जी घरातून बिझनेस करते, तिच्यासाठी हे खूप मोठं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप मजा आली मला. आणि हे अगदी चेरी ऑन द केक झालं. थँक्यू. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट किंवा हा संवाद आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मज्जा पिंक हे चॅनल सबस्क्राईब करा. तुर्तास मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे घेते तुमचा निरोप. बाय बाय.